मंडळी, असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या नागपूरची गायिका भाग्यश्री टिकले. अनेक शिष्यांना गायन शिकवणाऱ्या भाग्यश्रीनं पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत जाऊन 100% परिश्रम घेत सोनी मराठीच्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमात भाग घेत रसिकांची वाहवा मिळवली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या नागपूरच्या लेकीचं, अर्थात भाग्यश्री टिकलेचं. मी नागपूरचीच असल्यामुळे मला खूप छान वाटतं, इतका सुंदर सगळं, इतका छान माहोल बघून. आणि तुम्ही इंडियन आयडल मराठी बघत असालच, सो नक्की बघा आणि आम्हाला सगळ्यांना भरभरून मतं द्या. तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच आज मी जी काय आहे ती इथपर्यंत आहे. सो असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या. थँक्यू सो मच. उसके 3, उसके 6, नहीं उसके 6, उसके 3, वो फॅमिली अच्छा उनके 7. कसला हिशोब करतेस? अरे काय करू, मी फक्त स्टेटस टाकला, आय एम इन नागपूर, झालं. मला मेसेजेस आणि फोन यायचे थांबेच ना. मेरे गांव जा रही है, संतरा बर्फी लेके आना, मेरे लिए 3 किलो सांबार वडी लेके आना. त्या निमित्ताने मला कळलं माझे किती मित्रमैत्रिणी नागपूरचे आहेत. आणि त्या निमित्ताने हेही कळलं बॉलिवूडमधली अनेक मान्यवर मंडळी सुद्धा नागपूरची आहेत. तुम्हाला माहिती आहे का, सुभाष घाई आणि राजकुमार हिराणी सुद्धा नागपूरचे आहेत. मग तुला काय वाटलं? नागपूरवालेले असं तसं नको समजो. अरे या विदर्भाच्या मातीनी एक से एक बडकर मौल्यवान रत्न दिलेत महाराष्ट्राला. मराठी गझलच्या प्रांतात मुसाफिरी करणारे भाऊसाहेब पाटणकर, सुरेश भट यांच्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात भारतातली सर्वाधिक म्हणजे 20 पदव्या मिळवणारे राजकीय नेते श्रीकांत जिचकार. प्रत्येक प्रांतात महाराष्ट्राची मान देशातच नव्हे तर जगात उंचावणारी व्यक्तिमत्व या विदर्भानीच महाराष्ट्राला दिली आहेत. मराठी रंगभूमीला विशेष योगदान देणारे महेश एलकुंचवार, पुरुषोत्तम दारवेकर, शास्त्रीय संगीतात स्वतःच्या गायकीचं घराणं निर्माण करणारे वसंतराव देशपांडे, आत्ताचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा. एवढंच काय, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशवासियांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद हेमंत करकरे सुद्धा नागपूरचेच. या विदर्भाच्या मातीत जसे देशाची मान उंचावणारे कर्तृत्ववान शिलेदार जन्माला आले, तसेच देशासाठी प्राणांची आहुती देणारे लढवय्ये सुद्धा जन्माला आले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि नागपूरच नव्हे तर सबंध महाराष्ट्राने देशाच्या प्रगतीत बहुमूल्य योगदान देणारी व्यक्तिमत्व घडवली आहेत. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक हरहुन्नरी व्यक्तिमत्वाने दिल्ली काबीज केली. पण हा महाराष्ट्राचा केवळ वर्तमानच नव्हे तर इतिहासही आहे. असंच एक इतिहासातलं व्यक्तिमत्व म्हणजे हिंदवी स्वराज्याची धुरा जिने अगदी समर्थपणे सांभाळली, स्वराज्य रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन जिने औरंगजेबाची कबर या दख्खनच्या मातीत खोदली, ती स्वराज्य सौदामिनी ताराराणी. स्वराज्य सौदामिनी ताराराणी हिची शौर्यगाथा, तो जाज्वल्य इतिहास सध्या सोनी मराठीवर रोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांसमोर उलगडला जातोच. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणाऱ्या महाराणी ताराराणींना सोनी मराठीचा मानाचा मुजरा. आम्ही तो भूते जगदंबेचे, मळवट भाळी भवानीचा.
शिवशंभूंच्या चरणी राहावे, मान आम्हा तो भगव्याचा. आम्ही तारा राणी, युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीररावांच्या कन्या, छत्रपती राजाराम राजांच्या राणी सरकार, 5 लाखांचे सेनासागर आणि 5 पिढ्यांच्या खजिना घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतली लेक. तमाम मराठी मुलखातील देवाऱ्यातल्या पहिला मुजरा स्त्री शक्तीचा असतो. तीच स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मुरदाड, मस्तवाल, मुजोर मुघलांना केवळ कृष्ण कोयणेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या समशेरीचेही पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. थोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता. अलम हिंदुस्थानात अंमल ठेवलेल्या मुघली सल्तनतीला याच मातीत गुडघ्यावर रांगा लावायचे होते आम्हाला. म्हणून आम्ही राजाराम राजांच्या समशेरीची ढाल झालो. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये म्हणून स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो. वेळ काळ बनून आली होती. मुघलांची टोळधाड या महाराष्ट्रावर पडली होती. गडकोट खचले तसेच वतनाच्या लोभापायी माणसांची इमाने खचली. शिवदौलत पारखी झाली. पण आमची हिम्मत कचदिल कधीच नव्हती. कारण झुंजारपणाचा निखारा नियतीने आमच्या पदरात बांधला होता आणि तोच पदर खोचून आम्ही त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदली. पाच पिढ्यांच्या पातशाहीला मूठ माती या मराठ्यांच्या लेकीनं दिली. लढले मी, झुंजले मी, राखाया भगव्याचा मान, झिडकारली झुंजारली औरंग्याची सुलतानी. सह्याद्रीचे सत्व राखाया, खंबीर स्वराज्य सौदामिनी तारा राणी. हर हर पुन्हा एकदा बोला, हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. बढिया. तर मंडळी, ज्याच्या आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा या ओळीचा अख्खा महाराष्ट्र फॅन झालाय, तो आपला लाडका गौरव मोरे फिल्टरपाड्याच्या निवडणुकीला उभा राहतोय. बघूया त्याच्या 25च्या प्रचाराला हास्याचं किती बहुमत मिळतंय ते. टाळ्यांच्या गजरात हास्यवीरांचं स्वागत करूया. अरे येऊन येऊन येणार कोण, गौरव शिवाय कोण. अरे येऊन येऊन येणार कोण, गौरव शिवाय कोण. कोणाला रे कोणाला, फिल्टर पडायचा वाघ आला. कोणाला रे कोणाला, फिल्टर पडायचा वाघ आला. अरे येऊन येऊन येणार कोण, गौरव शिवाय कोण. गली गली में शोर है, गौरव मोरे चोर है. गली गली में शोर है, गौरव मोरे चोर है. गली गली में शोर है, गौरव मोरे चोर है. ए भिकाऱ्यांनो, नीट पाठ करा ना. काय बोलताय रे तुम्ही? गौरव मोरे चोर आहे. अरे गली गली में शोर है, जिंकणार गौरव मोरे, असं आहे ना ते. आता घोषणा देऊन देऊन घासा कोरडा पडला, भूक लागली काय रे. मग अरे 3 घोषणा तरी पूर्ण करा. 2.5 घोषणा दिल्यात, 2.5.
आणि तुम्हाला भूक लागली लगेच हे घ्या पैसे आणि जाऊन वडापाव खाऊन या लवकर या कळलं काय हे घ्या सगळ्यांनी काय घे ह्याला पण ती रे कोण आला रे हा. कोण आला फिल्टर पाण्याचा वाघ आला कोण आला रे कोण आला फिल्टर पाण्याचा वाघ आला नमस्कार नागपूर कैसा है हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा नमस्कार नमस्कार तर आज मी फिल्टर पाड्याच्या नगरसेवक पदासाठी उभा आहे जस्ट इलेक्शनचा फॉर्म भरून आलोय फिल्टर पाड्याचा भावी नगरसेवक गौरव मोरे आणि आजपासून मी माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे बस फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे बाकी काय नाही आता पुढचा नगरसेवक गौरव मोरेचा आहे टेन्शन लेले का नाही अरे येऊन येऊन येणार अरे क्या बात आहे मामी तुम्ही इथं कसं काय कसं काय म्हणजे माझा जावई बापू नगरसेवकासाठी उभा आणि मामी येणार नाही असं होईल का अरे मी तुमची प्रचारक आहे अख्खा देश पिंजून काढू मामी आपल्याला देश पिंजून काढायची काहीच गरज नाही का? फक्त फिल्टर पाडा पिंजून काढला ना बस झालं आपल्यासाठी चालेल. पण मामी हा. थँक्यू सो मच काय? तुम्ही मला सपोर्ट करायला आलाय मॅम. जावई बापू तुम्ही माझे लाडके जावई बापू नाही नाही मी माझं ठरलेलं आहे माझ्या तुम्ही एकदम प्रचारक बस डन सगळं करून टाकतोय जोरदार तयारी जोरदार हा. अरे कोण आला रे कोण आला ओंक्या मामाचा वाघ आला कोण आला रे कोण आला ओंक्या मामाचा वाघ आला ओंक्या मामाचा भाचा सगळ्यांनी ओरडा कसा कसा ओंक्या मामाचा भाचा सगळ्यांनी मिळून नाचा कोण आला रे कोण आला ओंक्या मामाचा वाघ आला ए, मामा तू इथं कसं काय इथं कसा काय म्हणजे हा अरे माझा भाचा इलेक्शनला उभा राहिलाय हा हा गौऱ्या हा मी तुझा प्रचार प्रमुख आहे हा अरे पहाटे पहाटे जाऊन मी शपथ घेतली गौऱ्याला जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी प्रधानांना सांगितलं नाहीतर नाव बदलून टाकीन कोण आला रे कोण आला ओंक्या मामाचा वाघ आला ऐक ना तू गप्प जरा 2 मिनिटं मी तू जा नंतर ये का मामीला प्रचार प्रमुख म्हणून मी निवडलंय मामीला गौऱ्या हा तुला मामी आहे हा तुला मामी असेल तर एवढी वर्ष मी उशीच्या कुशीत कसा काय झोपतोय अरे मामा मामी म्हणजे प्रियाची मामी कुठं आहे इथं आहे बाजूला हे बघ बापरे हे घे हळू आरामात मामी आरामात ऐक हा ही इथं काय करते हा माझा सोड तू इथं काय करतोय मी तुझ्याशी वार्ता करत नाही तू माझ्याशी वार्ता करू शकत नाहीस मी तुझ्याशी वार्ता करत तू इथं काय बोलू करते पण नको तू इथं काय करतोयस हा? काय काय झालं तो काय बोलतो काय बोलतो म्हणजे ओ ओ ओ म्हणजे काय ओ ओ जाने जाना मिक्सर मध्ये लावेल साबुदाणा अरे हा मामी मी सांगतो ही इथं काय करते मी तू सांगतो इथं काय करतोय ही इथं काय करते आणि तो लिंबू मिरची इथं काय करतोय बाबा काय करू आपण आपल्या प्रचाराच्या गाडीच्या पुढच्या चाकाला ती लिंबू मिरची लावू हा. म्हणजे कुठली विकनेस येणार अरे नाही नको. ओ मामा ओ नीट बोला तुम्ही भावी नगरसेवकाच्या राईट हँडशी बोलताय अरे कोणाशी बोलतोय मामा राईट हँडशी राईट हँड लेफ्ट हँड असताच तर लायकींप्रमाणे वागवला असता इकडे इकडे तुला राईट हँडवर बसवून करंगळी आणि मरंगळीच्या मध्ये तुझी चाफेगळी चिरडतो इकडे अरे मामा बाबा, ऐक ना त्यांना सांग हा. मी 5 मोजायच्या माझ्या समोर नाही सेवा आहे. 1 मला सांगतोय 2 हा 3 हा. मला राग येतो बघा हा, हा. 1 2 हा 3 हा 4 हा हा मामी पाच बोल बघ नाही जात काय करशील नाही यार मामी बघ हा काय हा बघ काय तुम्हाला ओळखत नाहीस आज मला तुला ओळखायचाच आहे मामी पाच बोल नाही जात काय करशील हा तुला महागात पडेल पडू द्या आज मी सगळ्या एवढ्या मोडीन दागिने विकीन मला बघायचाच आहे काय करशील नाही जात हा नाही जात हा
मी 5 म्हणणारच नाही. ते टाळी. मी टेक्निकली जिंकलाय. ए नाग्या आहे नाग्या, भात्यात दम नसेल ना तर फुग्यात हवा भरायला जायचं नाही, भात्या सकट फुटशील. काय बोली? काय ठीक आहे बोली. बोली? भातात दम नसेल तर कोणाच्या भाषेत दम नाही? तुझ्यात दम नाही? अरे गापणार रे मामा, कशाला काय पण बोलतो रे? काय? फालतू बोललो कळलं काय? आम्हाला प्रचाराला जायचंय. हा. 1 मिनिट. काय बोललास तू? आम्हाला प्रचाराला जायचंय. हा, आम्हाला प्रचाराला जायचं आहे. जायचंय. म्हणजे तू हिच्याबरोबर जाणार आहेस? हा. हा. म्हणजे मामा छोटा झाला, अरे मामा तसा नाही रे. ऐक. मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. मी तुझ्याशी वार्ता करीत नाही. तू माझ्याशी वार्ता करू तू शकत माझ्याकडे नाही. नको. तुझी तर आई हात वर करायचा. हात वर करू. तू हात वर करायचा नाही. आधी तुझ्या- अरे गपासा रे. अरे गपासा ना यार, ऐका ना. मामी गपना मामी. ठीक आहे. गपना मामा. तुला ह्यांच्याबरोबर प्रचार करायचा ना? अरे तसं हा हालू बोंडा आणि ती बुंदी ह्यांना घेऊन प्रचार करतो. जा. जा तू कर. ऐक ना रे. तुझ्यासाठी मी मेलो, माझ्यासाठी तू मेलास. अरे ऐक ना, नको ना चिडू मामा. हा अरे ऐक ना, इलेक्शन आहे, सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे. हा मग अरे निवडणुका म्हटलं तर गब्बर आणि ठाकूर दोघे पण हात मिळवतात यार. आपण ठाकूरात तर हात नव्हते ना, मग गब्बरने काय मिळवलं? हा? मामा मामा जा, 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 जा बाजूला. मी पाय पडतो ना, ऐक ना मामा. हा. इकडे मी नाही. इकडे तुला सांगतो गब्बरनी काय मिळवलं. हा तुझ्या कानात सांगतोय ना, ऐकून तर बघ, रोज रोज येशील. ये. बघ 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 बारक्या पोराला ह्याला सांगा तोंडाला आवर घाल, हा. नाही तर रुमाली रोटी सारखा असं गरा गरा फिरून कुठं उडवीन कळणार पण नाही. काय बोलली? अरे हा? हे काय बोलली? ती बोलली रुमाली रोटी सारखं करा करा. ते पण बोलली काही. हा ही काय बोलली? ही स्क्रिप्ट घे. हा. तुझे डायलॉग तूच वाच. काय बोली काय बोली काय बोली हे काय बोली हे काय बोली नाही. कशाला करणार? ठीक आहे. बोलली ना ती, सोड ना, विषय झाला ना. चालेल. हा? ऐका ना यार, गप्पा बसा ना. ऐका ना, जाऊ दे ना, सोड ना, शांत बस ना मामा. चालेल. झालं सगळं. मी तुझ्यासाठी फक्त गप्प बस. हा. मी तुझ्यासाठी हिचं ऐकून घेईन हा. आणि हिच्याबरोबर काम करेन. बरं, हा, काही ओके. उपकार नाही करत आहेस. ऐक मामी मामी गप्पा बसा ना मी जरा वेळ. गप्पच आहे. हा गप्प बसा. शेवटी कसं हा. आहे, इलेक्शन म्हटलं की एक्सपिरियन्स पाहिजे. बरोबर. आणि माझ्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे. म्हणून तुला म्हणलं गप्प बस. इलेक्शन मध्ये फक्त 2च विषय चालतात, काय ना. पाणी आणि रस्ता. आपल्याला कोणी बोरवेल खाण्याला सांगितलं तर हिला लात मारायला सांगायची. अरे आणि कुणी रस्ता बांधायचं म्हटलं तर डांबर टाकायचा, हिला रोलर म्हणून फिरवायचा. हे बघ आपण काम आता मी करू. आणि बसले होते ना. अगदी एखादा खड्डा राहिला तर ही डांबरगुडी आहेच भरायला. ओ मामा हो, तोंड सांभाळून बोला तुम्ही. आ मी डांबर गोळी आहे. अरे तुला साबुदाणाच म्हणायचं होतं, पण रस्त्याचा विषय म्हणून डांबरगुडी म्हटली. जावय बापू, मामाला सांगा तोंडाला आवर घाल, नंतर काय करशील? नाही तर काके धरून दाबीन ना तुला. हे गप्पा बसा ना यार, तुमचं काय चाललंय? हा कशाला भांडताय? अरे लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे, मला मत दिलं पाहिजे, ह्यासाठी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे का ते सांगा ना. हाय हाय काय माझ्याकडे. आहे ना? हाय, सांग ते सांग तू इकडे. हा बरं, सांग. आपल्याकडे हा बघ, तू हा. फक्त लोकांना आश्वासन दे. काय? मी जर निवडून आलो तर कोकणातले, अख्ख्या कोकणातले रस्ते बांधून टाकीन. सांग. कोकणाचे कशाला? नाही नाही जावय बापू, तुम्ही आश्वासन द्या काय? की मी जर निवडून आलो हा. तर अख्ख्या कोळीवाड्यातले रस्ते एकदम चकाचक करून टाकीन. तुम्हा दोघांना कळतंय का? काय? मी फिल्टर पाण्यातनं उभा आहे नगरसेवकासाठी. मी इकडचे रस्ते कशाला बांधू? मी माझ्याकडचे बांधीन ना. काय झालं केला तर? मग? हा? राजकारणात कसा माणसाने कसा असा मोकळा ढाकला असला पाहिजे नाही. आता गडकरी साहेब अरे नागपुरातून निवडून आले, पण अख्ख्या देशातले रस्ते चकाचक केले. काय बोलताव आणि काय चालताव? तुमचा मेंदू काय सावजी खायला गेलाय? अगं ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक खातं आहे. मी फिल्टर पाण्याचा जो पाईप आहे ना, त्याच्या अलीकडं नगरसेवकाच्या पदासाठी उभा आहे. पलीकडे पाईप फुटला तरी तर माझ्या एरियात येत नाही. लागली सांगायला. बऱ्या, हा इकडे चांगला पण काय? साहेबांकडे कुठली खाती आहेत? रस्ते आणि वाहतूक खातं आहे. मग साहेबांनी कोकणाकडे जरा लक्ष द्या. म्हणजे रस्ते आहेत पण प्रवास अजून सुरू झालेला नाही आमचा. फक्त एवढंच आहे. मी काय म्हणतो, आपल्याकडे पण एक अवजड उद्योग खाता आहे ना. आणि मी बघतो. पण खरं सांग, तुला पटलं का काय नाही? ते? अवजड उद्योग खातं हा. इतकं खातं का उपासमारीची कारण आणि परिणाम दोन्ही समोर दिसत आहेत. तू घाबरला. काय बोलला हा? काय बोलला काय? काय? नाही नाही म्हणजे सोडून दे ना. हे उपासमारीचं कारण आणि ह्यो उपासमारीचा परिणाम आहे. बरं
झालं स्वतःच उलगडून सांगितलं ना. अरे नको. ऐक हा बघ मी खूप अभ्यास केलाय. हा मी खूप अभ्यास केल्यानंतर हा. तुझ्यासाठी एक प्रचार चिन्ह पण शोधलंय. वा का चिन्ह आहे? आता मला सांग हा गौरव मोरे म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय उभं राहतं? काय उभं राहतो डोळ्यासमोर? तुझ्या काय राहिलं? काहीच नाही. हा अरे येड्या गौरव मोरे म्हटलं का डोळ्यासमोर लगेच येते ती भिजलेली गादी. लोकांना कळू दे कालपर्यंत गादी भिजवणारा आज कुठपर्यंत आलाय. भिजलेली गादी पासून सत्तेची गादी इथपर्यंतचा प्रवास मी तुझा सांगेन लोकांना. तुला लोक निवडून देतील. हा मला पाडायचं म्हणून तू आलायस का रे? काय? असलं इलेक्शनचं चिन्ह असते कुठलं भिजलेली गादी. मग काय झालं? हा अरे लय फालतू आहे ते. तू घाबरे हो, जावई बापू याचा मरू दे. हा नाही यार, काय डोक्याने पडलाय तो माणूस. ऐका माझ्याकडे एक चिन्ह आहे. काय 2 संत्री. हा? 2 संत्री. 2 संत्री का आपण? त्याच्या मागे मोठा अर्थ आहे. नाही ना पण इलेक्शनला कधी असं चिन्हच नसतं ना. 2 विमान 2 संत्री 2 पोपट असं काय अहो, नसतं. अर्थ आहे त्याच्या मागे सांगते तर ऐकून घ्या. काय अर्थ? म्हणजे जो माणूस चिन्हातल्या संत्र्याला एकटा पडू देत नाही तो जनतेला काय एकटा पडू देणार आहे का नाही? आणि मस्त आहे. असा नका करू जरा थांबा. आपण काय करूया नागपुरात ना ट्रकभर संत्री आणूया आणि वार्डात वाटून टाकूया. हा म्हणजे वार्डातली माणसं संत्री खाऊन चोकून थुकतील. हा? गौऱ्या हिच्यावर विश्वास ठेवू नको. तू माझ्यावर विश्वास ठेव. आपण वार्डातल्या सगळ्या लोकांना गाद्या वाटू. भिजवा म्हणावं. काय? तू तोंडाला काय हाडबीड बावचाळलास काय रे? अरे तुम्ही दोघं पागल झालेत का? हे काय निवडणुकीचं चिन्ह आहे? मग? मी कसा प्रचार करू? हा नमस्कार जनते हो. माझ्या समोरील 2 संत्रे दाबा आणि गाड्या भिजवा. असा प्रचार करू मी? अरे बोलताना पण किती घाण वाटतं यार. तुम्ही हा गप्पा तुम्ही ह्या मारू दे. तुम्ही काय अजिबात काय बोलला का? ते जाऊ दे. हा मुद्दाच बाजूला ठेवा. जाऊ. मुद्दा सोडून द्या. मी तुमच्यासाठी स्टार प्रचारक आणलाय. कोण? नागपूरचे सेलिब्रिटी आहेत ते. होय काय? होय. हा. राजेश चिटणीस साहेब. होय. व राजेश सर हाव तरी कुठं यावा बाहेर. हॅलो हॅलो नमस्कार 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 हापूरकर नमस्कार राम 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 हो नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा हा हे नागपूरची शान आहेत. अहो, तुम्ही ते गाणं गावा गाणं तयार केलेलं म्हणते. गाणं तयार केलंय? हा, हा. अहो हो बाई अहो हो आबा अहो हो बाई अहो हो बाबा गौऱ्या उभा राहिला संत्रे त्याचे दाबा. हे काय आणलंय तुम्ही? हा? हो. काय कसलंय? असं बोलू नका. नागपूरच्या बाहेर जायचंय ना तुम्हाला. घोषणा कसल्या आणल्यात असं विचारलं मी तुम्हाला. अहो ये नागपूरची शान आहे. झाडेपट्टी रंगभूमीचे सुपरस्टार राजेश चिटणीस साहेब आहे. होय काय? नमस्कार, नमस्कार 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 तुम्ही साहेब. बघा दादा म्हणू नका नाना म्हणू नका सगळ्यांची मिमिक्री करतात हो. होय. आपण काय करूया यांच्या आवाजात ना आपण ना शुभेच्छा रेकॉर्ड करूया आणि वार्डात ऐकूया. होय काय? म्हणजे कसं अख्खा बॉलिवूड आपल्या मागे असं वाटेल ना. होय काय? हा हा. राजेश साहेब हा. झलक दाखवा. अरे बेटी तू कह रही है तो बोलता हूँ मैं. ये देखो छन पकैया छन पकैया छन पकैया छन. अरे रेलगाड़ी अरे झुक 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 रेलगाड़ी. अरे गौरव मोरे के 2 संतरे दबा के उसे जल्दी से विजय बनाओ. विजय बनाएंगे हम लोग. एकदम भारी एकदम भारी. हा. खामोश. खामोश. जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं. बटन दबाने के बाद जो विजय उम्मीदवार होता है उसी को गौरव मोरे कहते हैं. समझ गए चपड़गंजो. मामा नो नो नाही नो 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 इंग्लिश. नाही. चपरगंज म्हणजे चपरगंज म्हणजे काय? जाऊ दे मामा कसं विचारतोय? नाही हा कोण आहे? हा कोण आहे? अरे हे आता शत्रुघ्न सिन्हा. कोण शत्रुघ्न सिन्हा? अरे ऍक्टर. मला माहित नाही मी चित्रपट बघित नाही. बघत नाही बघितलं मी. मामाकडे लक्ष देऊ नका. ते काय लग्न झालं नाही ना जरा ते जरा पागल झालंय. म्हणजे काय बोलताय लग्न झालं नाही म्हणजे. हे आपलाय हे आपलाय. अच्छा याला ओळखलं का तुम्ही? हे म्हणजे काय? अरे बरोबर आहे म्हणजे मराठी सिनेमे पाहतो हा. अरे तिच्या आयला तुम्ही इकडे तिकडे का पाहता सिनेमे पहा आणि गौरव मोरेचे 2 संत्रे दाबा आणि त्याला विजयी करा. तिच्या आईला समजलं याला लोक.
नाही बाकी सगळं ठीक आहे पण एक नंबर आहे. एक नंबर आहे ना? आवडलंय मला. मामीची आयडिया आवडली. मामी एक नंबर आहे. हा, हा. अजून एक आहे आहे का? हा. म्हणजे नवीनच आहे हा. आता लेटेस्ट आहे. हा, बोला बोला. काहीतरी हे ओळखायला 22 वर्ष जातील. अरे हास्य जत्रेचे समीर चौगुले. अरे हा हे पण भारी आहे. हे पण भारी आहे. आवडलं हे पण आवडलं. साहेब तुम्ही सांगा अजून आपण काय केलं पाहिजे. नाही म्हणजे बघा हा. जर आपल्याला जिंकायचं आहे हा. तर मला असं वाटतं मतदार आहेत ना त्यांच्या काळजात आपण हात घातला पाहिजे. घाला नाही घाला. इलेक्शनच्या आधी मतदाराच्या काळजात हात घाला हा. आणि इलेक्शन झाल्यावर त्याच्या उरावर बसा. इलेक्शन झाल्यावर त्याच्या उरावर बसा. हा. अरे मामा, काही आयडिया सांगतोय. अरे नको. तू ऐक बघ माझ्याकडे सगळं आहे ह्यांना पुरून उरेल मी. माझ्याकडे घोषणा पण 101 आहे. ताई माई आका विचार करा पक्का. ओंक्या मामा लुक्का. काय बोलू? काय बोलले म्हणजे काय लुक्का बोलली? बोलले. काय नाही बोलली लुक्का बोलली. मामी काय नाही बोलली बाबा. काय नाही आपका ध्यान किधर है? निवड्या उमेदवार तो इधरच है. हे? वापस निवडून आने वाला उमेदवार भी इधरच है. अरे 15 मिनिटापूर्वी हे दोघं माझ्यासोबत होते. मी त्यांना पैसे दिले वडापाव आणायला. 15 मिनिटात पार्टी बदलली. यांनी बिर्याणी दिली आम्हाला. अरे काय चाललंय तुमचं. वडापाव आणि बिर्याणी ह्याच्यावर तुम्ही नेता निवडताय. काय बोलणार यार. एक मिनिट हे कोण आहेत? हे आत्ताचे नगरसेवक आहेत आमचे. मीच ह्यांच्या विरुद्ध उभा आहे. अच्छा हा. म्हणजे नगरसेवक आहे. हा. म्हणजे कामाचा व्यक्ती आहे. काय? नमस्कार नमस्कार. योग कोण आहे बसरा? ए ओय, नीट बोलायचं. ते आमचे सेलिब्रिटी आहेत. माझे स्टार प्रचारक आहेत. इंडियातल्या सगळ्या ऍक्टरचे आवाज काढतात. ओय आता नगरसेवकाच्या पुढे माझी नगरसेवक लिहायला तयार राहा. आपका ध्यान किधर है? निवड्या हुए उमेदवार तो इधर है. येऊन येणार कोण? अरुण कदम शिवाय आहेत कोण? येऊन येणार कोण? अरुण कदम शिवाय आहेत कोण? अरे निवड्या उमेदवार किधर है? निवड्या उमेदवार तो इधर है. ओ मामी हे पण फिरले. अरे या टिंग्याने माझा सेलिब्रिटी फाडला. हा. हे काय फोडाफोडी राजकारणाचं काम आहे आणि जोडाजोडी समाजकारण आहे. पण मी समाजकारण करतच नाही. म्हणजे नाहीच करत. म्हणजे नाही हायच करत. हा काय? जरा थांब तुला दाखवते. हा. दत्तू तू आता निवडणुकीसाठी उभा राहा. नाही ह्याचा डिपॉझिट जप्त झाला ना तर बघ. एक मिनिट बापरे. मला काय बोलायचं नाही. हा मग बस. मला फक्त ह्याच्याकडे बघायचं आहे. काय नाही, झालं? नाही, नाही, बरं, बरं, ऐकून घे, बर बरं. बर 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 बर. हा काय करील हा? ह्याचा डिपॉझिट जप्त करील. हा. अरे निसर्गानं तुला जन्म देताना तुझं डिपॉझिट जप्त केलं. तू ह्याचा डिपॉझिट जप्त करशील. नाही रे, तू गप्पा रे मामा. तर हा त्याचा विरोधक असेल तर कदम साहेब तुमच्या बाजून मी उभा राहतो. आपका ध्यान किधर है? अरे ए मामा काय बोलतो तू. अरे तू का ह्याला ह्या वेलचीला कसा ठेचतो बघ. अरुण साहेब मी तुमच्या बरोबर आहे. माझा तुम्हाला उघड पाठिंबा आहे. आपका ध्यान किधर है? निवड्या हुए उमेदवार तो इधर है. अरे मामा तू आज पहाटे पहाटे जाऊन शपथ घेतली ना की मी माझ्या भाच्याला जिंकवीन म्हणून. गौऱ्या हा तुला प्रेमाचा सल्ला देतो. काय. पहाटेच्या शब्दावर विश्वास ठेवू नको. दरवेळी काकाच गेम करतो असं नाही आहे. मामा पण करू शकतो. कदम साहेब जिंदाबाद. अरे कदम साहेब जा सगळे. नाही ना मला जरा गडकरी साहेबांसोबत थोडं बोलायचं आहे. अच्छा गडकरी साहेबांसोबत. होय, होय. नाही तर काय मी नागपूरचा आहे. त्यांचे माझे चांगले संबंध आहे. मी ओळखतो त्यांना. तर मी येऊ का सोबत? जाय बेटा तू इथून. तुला इतका मारीन ना संत्र्यात तो सुचतीलच. गादी कधी भिजल कळणार पण नाही. निघ तू.
पटकन निघ. येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम. अजून कोण? येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम. अजून कोण? साहेब आता तुम्हीच सांगा मी कसं जिंकून येऊ, कारण सध्या जिंकण्याचे सगळे फॉर्म्युले तुमच्याकडेच आहेत. मंडळी, आपल्या पाडसावर संकट आलं की गाय सुद्धा वाघीण होते. आईची लेकरासाठीची माया तिला जगाशी भिडण्याची ताकद देते. तुमची मुलगी काय करते या मालिकेच्या रूपात लेकीसाठी वाघीण होणाऱ्या अशाच एका आईची गोष्ट सोनी मराठी वाहिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करणारी अभिनेत्री आज आपल्याला इथे भेटायला आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेत्री मधुरा वेलणकर हिचं. ताई, तुझं कार्यक्रमात मनापासून स्वागत. सासू सुनांमधले डावपेच रंगवणाऱ्या मालिकांच्या गर्दीत अचानक एक नायिका आम्हाला हातात बंदूक घेऊन प्रोमोमध्ये बघायला मिळतीये. हे नक्की काय प्रकरण आहे, मालिकेचा विषय काय आणि तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील? तुम्ही सगळ्यांनी प्रोमो पाहिले असतील. येस. आणि सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केले प्रोमोज. कारण मला असं वाटतं की सोनी मराठी हे असे विषय म्हणजे वेगवेगळे विषय घेऊन येतेच आहे, पण हा जॉनर हा सोनीचा काय म्हणे हातखंडा असलेला असा जॉनर आहे आणि सोनी मराठीवर हा प्रथमच येतो आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांचं कौतुक होतं आहे. आणि वेगळं म्हणजे काय, तर खरं तर हा प्रत्येकाच्या घरातला विषय आहे. तुमची मुलगी काय करते, आपली मुलं काय करतात हे आपल्याला माहीत आहे का? त्यांना काय वाटतं हे आपल्याला माहीत आहे? त्यांना काय आवडतं वरवर माहीत असतं, पण त्यांच्या मनात काय आहे? म्हणजे खरं तर या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जेव्हा संवाद कुठेतरी हरवत चालला आहे त्यावेळेला मुलांमधलं आणि पालकांमधलं जे नातं आहे त्याविषयी भाष्य करणारी अशी ही मालिका आहे. आतापर्यंत आपण नेहमीच आई म्हटलं की तिला देवीचं रूप देतो. तिची माया, तिचं प्रेम, तिची काळजी ही आपण पाहतोच आणि ती असतेच. पण जर आपल्या घरावर संकट आलं, आपल्या मुलांवर संकट आलं, तर तिचं दुर्गेचं रूपही आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही आमची मालिका हे दुर्गेचं रूप घेऊन येते आहे. क्या बात. श्रद्धा मिरजकर ही माझी व्यक्तिरेखा आहे या मालिकेमध्ये, जी एक शिक्षिका आहे. त्यामुळे तिला तत्त्व आहेत, शिस्त आहे. तीसुद्धा आपल्या मुलीवर विश्वास ठेवते, प्रेम करते, तिची काळजी घेते. आणि मी सुद्धा खरं तर अशीच आहे आई म्हणून. पण ज्या वेळेला आपल्या मुलाच्या अंगावर कुठलंही संकट येतं त्यावेळेला आजची स्त्री ही उभी राहिली पाहिजे हे सांगणारी ही मालिका आहे. क्या बात. तुमच्या या धाडसी मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मधुराताई. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, काही नेते फक्त बॅनर लावतात, काही नेते आधी बॅनर लावतात आणि मग काम करतात, आणि काही नेते आधी काम करतात आणि मग लोक त्यांच्या कामाचे बॅनर लावतात. असंच एक व्यक्तिमत्व ज्यांचं कामच त्यांचं बॅनर आहे ते म्हणजे माननीय खासदार श्री नितीनजी गडकरी. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सादर होणारा विनोद आणि माननीय गडकरी साहेब यांच्यात एक साम्य आहे. दोघांच्याही ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. हास्यजत्रेमधला विनोद आणि गडकरी साहेब दोघंही निर्मळ. आज नागपुरात आलोय आणि गडकरी साहेबांची गप्पा झाल्या नाहीत असं होऊच शकत नाही. साहेब, तुमच्याशी 2 मिनिटं गप्पा मारतो, तुमची परवानगी असेल तर. जोरदार टाळ्या गडकरी साहेबांसाठी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार साहेब, आम्ही तुम्हाला खूप साधे सोपे प्रश्न विचारणार आहोत, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नागपूरमधील 3 प्रसिद्ध खाद्यपदार्थ. सांबार वडी, संत्रा बर्फी आणि सावजीचं मटण. वा, जोरदार टाळ्या.
आमच्यासारखं नाही, पुणे म्हणलं की फक्त बाकरवडी असं नाही. नागपूरमधली 3 प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळं. एक आहे फुटाळा, दुसरा आहे शुक्रवार तलाव, त्याला गांधीसागर म्हणतात, आणि तिसरा आहे बर्डीचा किल्ला, जो ऐतिहासिक किल्ला आहे. वा वा. सर, तुमचं नागपूरचं प्रेम अख्खी जनता जाणून आहे, पण आता मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल प्रश्न विचारणार आहे. त्यावरून कळेल की तुमचं नागपूरवर जास्त प्रेम आहे का त्या व्यक्तीवर. मला सांगा सर, तुमच्या सौंदचा आवडता पदार्थ कोणता? सौंदचा आवडता पदार्थ कोणता माहीत नाही, पण माझे आवडते पदार्थ ती तयार करते हे मात्र. तुमच्या सौंच्या पहिल्या वर्ग शिक्षिका कोण होत्या? त्यांचं नाव आठवत आहे का किंवा माहिती आहे का? नाही, माझ्या लक्षात नाही. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पहिल्या वर्ग शिक्षिका कोण होत्या? माझ्या वर्ग शिक्षिका होत्या देशपांडे म्हणून बाई. वा. सर, आता आम्ही तुम्हाला काही फळांची नावं सांगणार आहोत. ते फळ ऐकल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर कुठली राजकीय व्यक्ती येते ते तुम्हाला सांगायचं. सगळ्यांनी नीट ऐका. सर, पहिलं फळ आहे फणस. फणस जसं वरतून कडक असतं पण आतून त्याच्यात फार सुंदर असतं. मला असंच व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरेंचं. वा 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 वा. तर दुसरं फळ आहे आंबा. आंब्यासारखं कोण वाटतं तुम्हाला? फळांचा राजा आहे. आंबा फळाचा राजा ही गोष्ट खरी आहे, पण राजकारणात अजून आंब्यासारखं कोणी भेटलाच नाही. वा वा. पुढचं फळ आहे नागपूरचं सुप्रसिद्ध संत्र. संत्र्याची साल कडू असते पण संत्र्याची फोड मात्र गोड असते. नागपूरचा माणूस हा तसाच आहे. संपूर्ण नागपूरच्या माणसाला साहेबांनी उपमा दिली. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ वाजवा. सर, आणि आता शेवटचं फळ स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी सारखं व्यक्तिमत्व, स्ट्रॉबेरीची तुलना करण्यासारखं माझ्या लक्षात नाही. असं हरकत नाही साहेब, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून हा एवढा मोठा घाट घातलात, त्याला जवळजवळ तुम्ही रोज उपस्थिती लावताय, मधल्या वेळात जाऊन तुमची कामंही करताय, दिल्लीला पण जाताय, परत इकडे येत आहे. इतक्या व्यस्ततेतून तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार मानतो. आणि जाता जाता एवढंच विचारतो की आमचा हा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्याला कसा वाटतो कार्यक्रम? मी रात्री 10-10:30ला घरी आल्यानंतर टी व्ही बघतो साधारणतः 10 ते 12 वाजेपर्यंत, आणि हमखास तुमचा कार्यक्रम बघतो. कारण बाहेरच्या अनेक गोष्टी, टेन्शन, सुख दुःख विसरून निव्वळ मराठी मनाला आनंद देणारा असा कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आवडतो. तुमचं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. धन्यवाद साहेब. खूप मनपूर्वक. धन्यवाद सर. धन्यवाद वहिनी. खूप उत्स्फूर्त आणि प्रामाणिक उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. मंडळी, आपल्या अनकुकडं इंग्लिशनं तुम्हाला कायम हास्याची मेजवानी देणारी तुमची लाडकी लॉली, म्हणजेच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आज नागपूरच्या निसर्गरम्य वातावरणात निसर्ग एकरूपता शिबिरामध्ये सहभागी व्हायला आलेली आहे. आणि तिच्यासोबत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. चला तर मग बघूया लॉलीच्या येण्यानं निसर्गात हास्याचं कुठलं वादळ उभं राहत आहे ते. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ताडोबाच्या जंगलातल्या निसर्ग एकरूपता शिबिरात. म्हणजे तुमच्या डोक्याचा ताण तणाव, तुमचे क्लेश, तुमचे टेन्शन्स यावर एकमात्र उपाय आहे, तो म्हणजे निसर्ग. निसर्ग काय? निसर्ग ही सुंदर देणगी आहे देवाची. तुम्ही निसर्ग आहात, आम्ही निसर्ग आहोत. हा निसर्ग आहे, तू निसर्ग आहेस. नाही रे बाला, मी निसर्ग नाही आहे, मी अरुण कदम आहे. मी काय शेवाला आहे काय असं निसडून पडायला? नाही नाही बालका, काहीतरी गल्लत होते. काही झालं? निसर्ग निसर्ग निसर्गासोबत आपण सगळे समरस झालोय.
निसर्गाशी एकरूप व्हायला शिका. आपल्या आतल्या निसर्गाला ओळखा. आपल्या आतमध्ये निसर्ग आहे. काय बोलता म्हणजे आत निसर्ग आहे? ए बसारे आत काय करतोस? बाहेर ये, बाहेर ये ना, थोडंसं बाहेर ये बाहेर. हे कोण आहे? ते कुठून आले ते? हो हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तंबूत पार्टनर म्हणून याला दिलाय, वात आणला या गिड्ड्याने, रात्रभर झोपू दिलं नाही, रात्रभर माझ्या पायाशी गणमन करत होता. ऍक्च्युली ते मला झोपेमध्ये अशी लोलायची सवय आहे. अरे नको लोडू, झोपेत माझी लाट लागली असती ना, छातडात डायरेक्ट पुचकून गेला असताना वर. शांत लिंदर, माझं मन स्वास्थ्य बिघडलंय आणि त्याच्यासोबत राहिलो ना तर अजून बिघडून जाईल ते. शांत, मला शांत. तंबू नाही दिला तरी चालेल, मला एक छत्री द्या, त्या छत्री खाली राहीन मी, पण हा नको मला रूम पार्टनर म्हणून. शांत शांत बालका, शांत. आपण लवकरच शिबिराला सुरुवात करूया. एक स्त्री यायची आहे, ती आली की लगेच सुरुवात करू. वा वा, म्हणजे आपले दोघांची मन आलेत, शांती यायच्या. इतका नको चेकाडू ना. शांती नाही, लॉली नावाची एक स्त्री कोणी येणार आहे. पडाल पडाल असं असं करत पडाल. शांत. हॅलो एव्हरीवन, हॅलो. ओ माय गॉड, हॅलो कोब्रा फ्लडकर. कोब्रा फ्लडकर म्हणजे? वन्स अगेन अनकुक्ड इंग्लिश. कोब्रा, नाग, फ्लड, पूर, कोब्रा फ्लडकर, नागपूर का. हो म्हणा. बापरे, कोण आहे जित्त भूत? अंधर्या, जे पण काय आलंय ते जाम भारी आहे. काय अवतार करून आलात? हे कुठलं घरटं बांधलंय? येईल ना एखादा कर्कोचा आणि भाड्याने राहायला लागेल ना त्यात. नाही होती माझी स्टाईल आहे, मी अशीच राहते. ऍक्च्युली ना मी आज खूप हॅपीली आहे. मी नागपूरमध्ये आली आहे ना शिबिराला. हे काय, मी पानं घेऊन आली आहे. पानं का आणलीत? हा, आपण इकडे पानं लावून राहायचंय ना. नाही बालिके, आपण इथे मनशांतीसाठी आलोय. मन असं उचंबळून सैरावैरा पळवायला नाही आलोय. ओ, मला वाटलं आपल्याला निसर्गात राहायचंय, म्हणजे आपल्याला नैसर्गिक अवस्थेत राहायचंय की काय. म्हणजे प्राण्यांचं एक बरं असतं, मला त्यांच्यासारखं राहायला आवडतं खरं तर. एकदम बरोबर बोलता तुम्ही कसं बाई. कसं म्हणजे? प्राण्यांचं बरं आहे, म्हणजे प्राणी कसे असे डुंगू पुंगू फिरतात ना सगळीकडे. एकदम एकदम बरोबर बोलतात तुम्ही. हा. मला सुद्धा प्राण्यांसारखं तिकडे राहायला आवडतं. मी सगळं कपडे तू जर जंगलात विदाऊट कपडे नागा फिरला ना, ते प्राणी सुद्धा कन्फ्यूज होऊन जातील. याला घाबरायचे, याला खायचे, याच्यासोबत अजून काही करायचं. शांत व्हा, शांत व्हा. निसर्गाकडून इतरही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्याच गोष्टी आपण या 3 दिवस आणि 2 रात्रींच्या शिबिरात शिकणार आहोत. काही झाला? काय मला हे अजिबात नाही आवडलंय. काय? आपण 2 रात्री आणि 3 दिवस का करणार आहोत? हे पॅकेज तुम्ही बदला आणि 2 दिवस 10 रात्रीचं पॅकेज ठेवा. कुठे मंगळावर राहतेस? हा कुठला दिनक्रम आहे? 2 दिवस आणि 10 रात्री? मला दिवस नाही आवडत. कसं असतं, एकदम दिवस बरोबर नाही, रात्र छान वाटते. तुम्हाला नाईटचं महत्व का कळत नाहीये सर? हो सर, नेमकं कुठलं शिबिर भरवलंय तुम्ही? कुठलं पण असू दे, पण मला जाम भारी आवडतंय. सुटेल सांड याच्या नाकात दोऱ्या घाला. सर गप्प बसा. असं उड्या मारत मारतच घरी पाठवेन. हेच चेकायला पण आपल्याला बंद करायचं. निसर्गाशी सुसंवाद साधायचा आहे, प्राण्यांशी पक्ष्यांशी सुसंवाद साधायचा आहे. ऐका ना सर, हा. मग मला ना शशी सोबत संवाद साधायचाय. कोणासोबत? शशी. कोण शशी? सस्याची बायको शशी. मी तिला कधी बघितलंच नाहीये, मला तिला बघायचंय. येस येस येस, म्हणजे मी ससाचा विचारच केलेला नाही. अहो असंच असतं, सस्याची बायको शशी असते, मोराची बायको मोरी असते. ए मोराची बायको लांडोर असते. हो काय? मला वाटलं मोराची बायको मोरी, लांडोरचा नवरा लांडोरा. ओके, म्हणजे मोर आणि लांडोर हे कपल आहेत. तर ही प्राण्यांची नावं पण खूप कन्फ्युजिंग आहेत.
हे काय आहे? प्राण्यांची नावं अशीच ठेवली आहेत. सगळ्या प्राण्यांची नावं, लांडगा कोल्हा सगळ्यांची प्राण ही आपण ठेवलेली आहेत. ओके मला एक विचारायचं आहे, म्हणजे आपण या निसर्गातच थांबायचंय की आपण जंगला बिंगलात पण कुठे जायचंय? नाही नाही जायचं, आपण उद्या व्याघ्र दर्शनाला जाऊ. वा वा ओ वाव, व्याघ्र दर्शन. हो. मला ना बिटब्या बघायचंय. कोण बघायचंय? बिटब्या, तिच्चा. तिच्या नसतो, तो चित्ता असतो. दॅट इज दॅट. तिच्या कुठला प्राणी या? तो काय बिंबट्या नाही, तो बिटंबा असतो. अरे तुम्ही बाय ना, अरे सुटे सांड काही बोलतो का रे तू? तोंडाला येईल ते. हत्तीचे जे सुडे असतात ना दात, त्याच्यावर तुला बसवलं पाहिजे आणि मग हत्तीने असं असं केलं पाहिजे. थांबा थांबा थांबा, भांडू नका. आपण मनशांतीसाठी आलोय. हो सर. बालिके त्याला बिबट्या असं म्हणतात. ओ हा. बिबट्या म्हणतात. आणि लेपड म्हणजे? लेपड म्हणजे पण बिबट्या. ओके, पण मला लेपड नाव खूप आवडलंय. कसं काय? का? लेपडी लेपडला कशी हाक मारत असेल ना? कोण लेपडी? लेपडी लेपडची बायको. ती लेपडला कशी हाक मारत असेल? कुठे आहात तुम्ही लेपड? अहो या ना लेपड. असे काय करता लेपड? गप्पा बसे. हे, बालिके असं नको करूस. आपण इथे मनशांतीसाठी आलोय ना, हे नको करूस. बाबा रे ऐका ना, मी काय म्हणते, तुमच्याकडे इथे बदा बदा आहे का? बदा बदा नाहीये, त्याला धबधबा म्हणतात. तेच चुकलंय, हेच चुकलंय. आता मला सांगा, पाणी कसं बदा बदा पडतं ना, तर त्याला धबाधबा का बोलतात? बदा बदा बोललं पाहिजे. हो सर सर, नका ना त्यांच्या नादाला लागू. माझं आधी डोकं फिरलेलं आहे सर, डोक्याच्या भनका उडालेला आहे. तुम्ही शिबिर चालू करा सर. आपण शिबिराला सुरुवात करूया. आपण शिबिराला सुरुवात करूया. आजची पहिली एक्सरसाइज आहे पशु पक्षी शिक्षण. ओके. आपल्याला या निसर्गातला प्रत्येक प्राणी पक्षी काही ना काही शिकवत असतो. तुम्ही प्राण्यांशी गप्पा मारा, पक्ष्यांशी गप्पा मारा. आमच्या या विदर्भातल्या जंगलात अत्यंत दुर्मिळ असे पक्षी सुद्धा सापडतात. मला सांगा, आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोण आहे? कावळा. बघा बघा किती फिरतायत कावळे. नाही बालिके, कावळा हा आपला राज्य पक्षी नाहीये. मग कोण आहे? आपल्या राज्याचा राज्य पक्षी हा आहे हरियाल. कोण आहे? हरियाल हरियाल हरियाल. हा म्हणा, म्हणजे मी ओळखतो त्याला. कोण? आपल्या चौकातला रिक्षावाला हरिया. ऐक ना काय सांगतो. शांती शांती, ऐक ना मी काय सांगतोय. हरिया नाही रे, हरियाल. त्याला हिरवा होला सुद्धा म्हणतात. हरियाल तो बघ दिसतोय, झाडावर बसलाय हरियाल. मला झाडावर फक्त नारियल दिसतोय. तुझ्या डोक्यात भरलेत नारियल. गप शांत राहा जरा. हे बघा, मुळात मुद्दा हा आहे की आपल्या निसर्गातला प्राणी पक्षी प्रत्येक जण आपल्याला शिकवत असतो. इव्हन छोट्यातला छोटा उंदीर सुद्धा आपल्याला शिकवत असतो. उंदीर? मला सांगा, उंदराकडून तुम्ही काय शिकाल शामराव? उंदराकडून काय शिके? म्हणजे सर, उंदीर असा छोटासा का असतो, हा? पण अख्खा डोंगर पोखरून टाकतो तो. वा, व्हेरी गुड. थँक्यू सर. कदम, हा, तुम्ही काय शिकाल उंदराकडून? म्हणजे उंदरा पण म्हणजे कुठल्या पण एकी सोबत नाही राहायचं, सगळ्या उंदरी सोबत राहायचं. तुला तर मी नंतर बघतो, जरा थांब. लॉली, तू काय शिकशील उंदराकडून? मी उंदराकडून हे शिकले की आपण आपलं काम गपचूप करत बसायचं, कोणी आलं की लगेच लपून जायचं. कळलंच नाही पाहिजे कोणाला. ही एक्सरसाइज आपण इथेच थांबवूया. हा, चांगली होती. काही साध्य नाही होणार, तुझ्या डोक्यात नाही शिरणार. मी दुसऱ्या एक्सरसाइज कडे वळतो. ओके. आत्मकेंद्र. चला सगळ्यांनी डोळे मिटा. नको, तुम्ही चिमटा काढलात तर? मी का काढेन चिमटा? सूर्य असंच करायचं, आम्हाला डोळे बंद करायला सांगायचं आणि हळूच कण चिमटा मी काढायचा. नाहीये, मी तुझा सूर्या नाहीये. मी नाही चिमटा काढणार. हा, बाई, तुम्हाला चिमटा करायला आवडतो? मी करू? तुला ना चिमटीत पकडून फेकी ना कुठेतरी. गप राहा नाही तर. ते ना आवडते ना. डोळे मिटा आणि मी सांगतोय ते करा. एक दीर्घ श्वास घ्या. ए, हे कसले आवाज काढतेस? मी ते असं दीर्घ श्वास घेतला की असा आवाज येतो अचानक. नाही, सांगतोय ते करा. दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आयुष्यातलं एक दुःख आठवा. शामराव, काय आठवतंय? माझा जिगरी मित्र
त्यानेच मला फसाडलं, बिझनेसमध्ये धोका दिला. व्हेरी गुड. आत्ताच्या आत्ता हे दुःख डिलीट करून टाका. लॉली, तुला काय दुःख आठवत आहे? मला एक दुःखद घटना आठवते माझ्या आयुष्यातली. बोल. मी एकदा विजासोबत झुडपाच्या मागे बसली होती तर तिथे विजा आला आणि रडत झाला. अगं हे दुःख नाहीये का, तू खाल्लेली माती आहेस. ही एक्सरसाइज सुद्धा आपण इथेच थांबवूया. मुळात मला काय सांगायचा मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये की निसर्गात आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. निसर्गाची अन्न साखळी काय सांगते? काय सांगते? जमिनीत एक बी जातं, त्या बी पासून एक झाड उगवतं. झाडांवर कीटक जगतात. कीटक बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातं. गरुड मेल्यावर मातीत मिसळतं आणि त्याच मातीतून झाड उगवतं. ही साखळी माहिती आहे? मला माहिती ही सगळी. मला विजा आवडतो, विजाला रेखा आवडते, रेखाला सूर्य आवडतो, सूर्याला मीना आवडते, मीनाला पक्या आवडतो, पक्याला प्रिया आवडते. आणि मला तुम्ही आवडता. ट्रायनर आहे. अशी सगळी सांगतो तेवढा ऐका आता. कधी कधी बस झालं, सांगतो तेवढा ऐका. पुढची महत्वाची एक्सरसाइज, निसर्गाशी सुसंवाद. आपल्या समोर जो हा निसर्ग आहे त्याच्याशी गप्पा मारा. झाडांशी गप्पा मारा, वाऱ्याशी गप्पा मारा, सगळ्यांशी गप्पा मारा. तो तुम्हाला त्रासातून मुक्त करेल. मी 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 ही एक्सरसाइजची सुरुवात मी करणार. हरकत नाही. हे झाडा, कसा आहेस तू? तुला खूप दुखत असेल ना? अनेक माकडे तुझ्यावर चढतात, उड्या मारतात, पशु पक्षी शिसू करतात. बिचाऱ्या झाड्या, जप रे तू स्वतःला. हे वाऱ्या, तुझ्यासारखं बेभान वागता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. कधी कुणालाही टच करता आलं पाहिजे, कधी कुठेही घुसता आलं पाहिजे. हे पाण्या, कसा आहेस तू? तुझ्यासारखं सगळ्यांमध्ये मिसळून जाता यायला पाहिजे. हे आभाळा, कसा आहेस तू? तुझ्यासारखं मोकळं ढकळं राहता आलं पाहिजे. हे सूर्या, कसा आहेस तू? मला माहितीये तू हॉट आहेस, मला नको आहेस तू. मला चंद्र पाहिजे, कारण चंद्र कूल असतो आणि मी हॉट असते. कुठले आभार मानतेस तू? हो 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 सर सर, तिच्या नादाला नका लागू आता. मग डोकं फिरून जाईल बरं का. तिने भलतं डिस्टर्ब केलंय. तिला बी हाकलून द्या, याला बी हाकलून द्या. एक मिनिट, मी काय डिस्टर्ब केलंय तुम्हाला? केलंय. मी तुम्हाला काय डिस्टर्ब केलंय? सर, मी थोडंसं चुकीचं बोललो बरं का. म्हणजे काय जगणं आहे बुवा हिचं. निसर्गात हरवण्यापेक्षा हिच्या डोळ्यात हरवून जाऊ का अगं बुवा? एक कुलता एक होता, त्याला पण बिघडत नाही. इकडून नाही म्हटलं ना, चालतो ऐकून. निघ इकडून. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका चावडीवर, जिथे सतरंगी विनोद करणाऱ्या अतरंगी हास्यवीरांना गुंतवणुकीचे धडे द्यायला आलाय दस्तूर खुद्द हास्य महारथी समीर चौगुले. बघूया हास्याची ही गुंतवणूक आपल्याला लाफ्टरचं किती प्रॉफिट मिळवून देते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ऐका ना, ऐका. अरे थांबा रे. अरे घरी कशाला जायचं तुम्हाला? काय सगळ्यांचं कौतुक सांगू नको मला. अरे गप्प बसा. अरे गाव आहे की मंगळवारचा बाजार आहे? हा गाव आहे. एवढा सरपंच ओढून ओढून सांगतो. कोण आहेत कोणी लोक? गप्प बसा. नाही म्या काय म्हणतो सरपंच. अरे पण मला काही तुम्ही सांगितलं नाही तर. हा कुठला आवाज लावलायस तू? कुठला आवाज लावला? भंगा गेलायस? अरे नाही, आता माझा आवाज असा आहे.
अरे महिन्याभरापर्यंत बरा आवाज होता असा लोण्यावानी मुलामध्ये हे काय झालं आवाजाचं? अरे त्याचं काय झालं सरपंच, मला असा तोंड उघडा ठेवून झोपायची सवय, तर त्या दिवशी मी असा झोपलो होतो, तो उंदराला माझ्या घशात काहीतरी असा हालताना दिसलं. तो उंदीर माझ्या घशात गेला, असा दबक्या पावला आणि चावला की तेव्हापासनं माझा आवाज हा असं झालाय. बोला आता काय करावं मी? पंख्या, हा नशीब मान तोंडच उघडं होतं. आता सरपंच तुम्ही बी हा आता त्रास होतो. हा म्हणजे थोडस चुकल्यासारखं होत इथं. 5 मिनिटं आखर. अरे खाली बसा रे. याडा झालं का असं कसं तू खाली पोट म्हणजे? ए, पंख्या, गप्प बस. इथं काय चकाटापिटाला आलोय आपण? हा, हे कोण आलंयत? हा, एवढं सुटापुटात आलं इथे, कशाला आलं हे? केवढं मोठं इंटपिंट हेंटे आहे ते. कोण आहे मी? मास्तरांनी सांगितलं ना तुम्ही इन्स्ट्रुमेंट. सरपंच मी असा कोणीच नाहीये. नाही तुम्ही जे म्हणताय ना अशाने मूळ शब्दाला सलाईन लावावी लागेल. ते इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहे मी. मी काय बोललो? हेच तर बोललो इंटरमिडिएट हेंटे आहे. राहू द्या तुम्ही सरपंच. बरोबर तुमचं तर गावकऱ्यांनो, आपल्याकडे आज कोण आलेला आहे तर इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आलेले आहेत. म्हणजे कोण? यांनाच माहिती नाही. चला घरी जाऊ. भूक लागली होती. भूक काय, बसा इथं. बस माहितीये कुठे जाणार? तिथं ढोसायला जाणार. गपचूप बसा इथं. भोजने 4 गोष्टी सांगतायत, ऐका जरा. वहिनी शांतपणे ऐका ना रे. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट म्हणजे काय तर अर्थतज्ञ. म्हणजे अर्थ टंडन म्हणजे काय? अरे असला तर कोणतरी रवीना टंडनचा भाऊ. सरपंच, रवीना टंडनचा भाऊ येतोय तर रवीना टंडन का नाही येणार? रवीना टंडन पाहिजे आपल्याला. टिप टिप बरसा पाणीवर असा पिवळ्या साडीतला डान्स पाहिजे. मी टँकरचा पैसे मी देतो, मला पाहिजे. काय मागवणार तू? टँकर पाण्याचा. पार्सत जाताना दगडावर काम करतो तू? टँकर मागणार तू? सरपंच नाही बस इकडं. ऐका ना, पण ती कोण? रवीना टंडन. ती येणार असेल तर मी पण थांबतो. मला पण ती येणार तर थांबणार आहे. ही घरची रवीना टंडन दिसत नाही तुम्हाला? घरची टंडन मध्ये मजा नाही राहिली. अरे शांत बसा रे. एक माणूस इथे आपल्याला काहीतरी सांगतोय बाबा, की बाबा आपण बचत कशी करायची आहे, हा पैशाने पैसा कसा ओढायचा. तर ते ऐका. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मास्तर, तुम्ही तर गप्पच बसा. शाळेत शिकायला लागला पोरं पण पांगतात हो. हा एवढा बोलवलं नाही ते इन्व्हेंटरे. नका ना म्हणू तुम्ही. नका नसेल मत तर नका म्हणू ना. या ना बोलू तर बोला ना. नमस्कार, मी समीर चौगुले. मी इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहे. गेली 18 वर्ष मी व्याख्यान देतोय, लेक्चर्स देतोय. नाही हे खरं हा. मी यांची मार्केटमध्ये एवढी पुस्तकं पाहिलीत. Yes. विचारू नका. कित्येक पुस्तकांवर यांचा फोटो आहे. हो. मी आता एक पुस्तक विकत पण घेतलंय, माहितीये का? मला मिळमिळीत व्हायचंय. यांचं पुस्तक आहे ते. माझं पुस्तक आहे, मला मिळमिळीत व्हायचंय, मला मिलियनेअर व्हायचंय, असं पुस्तक आहे ते. काय सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. कसं असतं, इन्व्हेस्टमेंट करणं हे एवढं सोपं नसतं. किचकट काम आहे ते. मला सुद्धा आवडत नाही. यांना आवडत नाही. जाऊ दे. भोजा, तुझं काय रे? सारखं सारखं घरला झालं काय? घाई आहे एवढी? गाय आहे कसली? आई म्हणाली मला काय? 3 वर्ष झाली पण पाळणा नाही हल्ला, म्हणून पटकन पाळणा हलवून येतो. एकटाच जाणार पाळणा हलवायला? हा, माळ्यावर ठेवलाय पाळणा, काढतो खाली आणि हलवून येतो. जाऊ. चला तो बिगी बिगी बिगी. मी लांबून आली. हे काय आलं?
कुठं चाललास? कुठं चाललात म्हणजे तिथं शेजारच्या गावचे सरपंच आहेत ना व तिथं आज आमची बैठक रंगणार आहे. तिथं आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम करणार आहे. तो फेंदाड्या म्हणजे आम्ही इथं असताना तुम्ही त्यांच्या समोर जाऊन कार्यक्रम करणार? चालणार नाही, लावण्य बाहेर राडा होईल सांगतोय. असं कसं राडा होईल? तर सगळं ठरले सांगी. आम्ही ऍडव्हान्स बी घेतलाय त्यांच्याकडनं. मी डबल ऍडव्हान्स देतो. पण इथं नाचायचं काय बोला ना? की नाही म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट म्हणून मी इथे आलेलो आहे. गेले तेल लावत इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कशी तेल लावत जाईल मला काहीच कळत नाही. बघा ऐका, माझं ऐका. ह्या आमच्या गावच्या बाई, ह्यांच्यासोबत ह्या बाई आणि ह्या दोघींसोबत ही हयो हयो गोयो हो, हे तिघं आमच्या गावचे त्यांच्या गावात जाऊन तिकडे नाचणार. आमच्या गावची इब्रत नाही का जाणार? अरे पण मी इथे गुंतवणूक कशी असते हे सांगायला आलोय ना. ही काय, ही पण आमच्या गावची गुंतवणूकच आहे. म्हणजे काय, हे काही वेगळं आहे? तुम्हाला सांगतो, आमच्या 2 गावांमध्ये एवढी खुन्नस आहे की आमच्या गावातला पोपट उडत उडत त्या गावात गेला तरी आम्ही बेचक्यानं मारतो त्याला. कोणीच जात नाही त्या गावात. मास्तर काय चाललंय हे? सरपंच आता त्यांचा कार्यक्रम आहे की नाही? पण मला सांगा मास्तर, हे तिकडे जाऊन नाचणार हे तरी तुम्हाला पटतंय का? कार्यक्रम ऐका, मी एक ह्या गुत्यामध्ये एक मार्ग काढतो. ह्यांचा पण कार्यक्रम होऊ दे आणि इथे बाया आल्यात ह्यांचा पण कार्यक्रम होऊ दे. काय चालतंय ना? हरकत नाही, हरकत नाही. बसा बसा बसा, हरकत नाही, हरकत नाही. चालेल तुम्हाला. हे बघा, दोघांचा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यात आधी माझा कार्यक्रम होईल. मी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे सगळ्यांना समजावून सांगेन. त्यानंतर तुमच्या लावणीचा जो काही कार्यक्रम असेल तो होईल. लक्षात आलं? तुम्ही पण ऐका, तुम्ही लावण्याकरता बचत फार महत्वाची असते. लक्षात आलं? ओके, चला मला सांगा, गुंतवणूक या शब्दाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? गुंतवणूक, गुंतवणुकीबद्दल हिला विचारा की. हिला लय ठिकाणी गुंतवणूक करून ठेवली वयानं. काय सांगताय का? या पुढे या. काय सांगताय काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठे कुठे गुंतवणूक केली आहे? म्हणजे बघा, सोलापूरला केली आहे, कोल्हापूरला केली आहे, व्हेरी गुड. हिथं नागपूरला केली आहे, वा वा तिथं मुंबईला पण केली आहे, वा वा वा. जळगावला आहे, जालनाला आहे, शिरपूरला आहे. अरे बापरे, वाटत नाही एवढ्या तरुण वयात एवढे प्लॉट्स घेतलेत त्यांनी. नाही नाही, प्लॉट्स नाही, अहो दिल्लाची गुंतवणूक करून ठेवली तिनं. मला तर ना यांना बघून गुंतल्यासारखं झालंय. याचं काय मध्ये मध्ये? अहो त्या गुंतवणुकीबद्दल नाही म्हणत आहे मी. होय बाई, होय, तोंडापेक्षा डोकं मोठं. ये बाई, मी तुम्हाला सांगतोय त्या गुंतवणुकीबद्दल नाही म्हणत आहे मी. पैशाची गुंतवणूक, आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक, त्याच्याबद्दल म्हणतोय. 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खाता येतो. तोच तर प्रॉब्लेम आहे ना सर. कसं आहे ना, माझ्या इथं गालावर एकच तीळ आहे, 7 जणांमध्ये कसा वाटू? सगळ्यांमध्ये झगडा होतील ना. आणि कसं आहे, प्रत्येकाच्या नावाचा एक 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 तीळ काढला तर कांजणे आलेलं तोंड नाही वाटणार का? या तिलाच्या लाडवाला बाहेर काढा. अरे नका ना रे. डोकं फिरू नको, सांगून ठेवतोय. मला माफ अरे मी महत्वाचं काहीतरी सांगतोय ना. सांगा तुम्ही. मी मगाशी का हे वापरलं? का म्हटलं 1 तीळ 7 जणांना वाटून खायचा? का म्हटलं? कारण मला तुम्हाला हे झोपताय तुम्ही. 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खाल्ला असं मी मगाशी का म्हटलं? सरपंच झोपताय तुम्ही. कोण? तुम्ही नाही, पण बोलण्याच्या याच्यात म्हणता नाही. अरे झोपताय तुम्ही सरपंच. मी काहीतरी सांगतोय. बोला. मी मगाशी का असं म्हटलं? पाय वर केला तरी घोरतो यार माणूस. बघतोय असा किलकिले करून बघतोय. माणसाला सांगा मास्तर हे मला चालणार नाही. सांगून ठेवतोय. सरपंच नका ना झोपू, नका झोपू. तो माणूस काहीतरी सांगतोय पोट तिडकीने शेअर्स बद्दल, ते ऐका ना. ऐका ना रे. हा आलाय एवढं नका बोलू ते इंटर बिंटर, नका बोलू ते शेअर्स. अरे हो सांग. 1 मिनिट. कुणा शेअर्स बद्दल ऐकलंय कुणी? शेअर मार्केट ऐकलंय कधी? शेअर मार्केट मला माहिती आहे. हा गुड. ज्या मार्केटमध्ये शेरोशायरीची पुस्तकं मिळतात
ह्याला ना ह्या माणसाने का बोलवलं इकडे त्याला शेअर मार्केट म्हणतात का? हा आपला प्रॉब्लेम आहे आपल्यासारख्यांचा. म्हणून आपल्यासारखी माणसं या शेअर मार्केटमध्ये मागे पडलेली आहेत. शेअर मार्केटमध्ये आपण फार पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. शेअर्सचे चढ असे वर जातात, रेट्स खाली येतात. हा जो चढ उतार असतो त्या चढ उतारात आपण कमाई केली पाहिजे. आणि त्याचं शास्त्रोक्त शिक्षण मी तुम्हाला देणार आहे. कळलं? शेअरचे भाव पडले की आपण शेअर्स विकत घ्यायचे आणि शेअरचे भाव चढले की आपण विकायचे. हे जे शास्त्र आहे हे कधी विकायचे कधी विकत घ्यायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. लक्षात आलं? अरे नाही ही काय पद्धत आहे ह्या म्हणून नाही म्हणायची? ही काय पद्धत आहे सरपंचांची? नाही कळलं का? अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते? नाही नाही कळणार त्यासनी. तुम्ही किती कठीण कठीण सांगताय. अहो जरा सोप्या पद्धतीने उलगडून सांगा. सोप्या? हा. याही पेक्षा सोपी पद्धत आहे हाय आणि की? ती तुम्ही सांगणार मला. वय. काय? ऐका. हाय का नाही? कळलं का? हे असं नुसतं नुकसान नुकसान आणि नुकसान होतंय बघा ह्याच्यामुळं. एक मिनिट माझंही तेच म्हणणं होतं. आता तुम्ही काय म्हणालात? उलट तुम्ही फार निगेटिव्हली बघताय या मार्केटकडे. मी पॉझिटिव्हली बघतोय. आता ही जी लावणी तुम्ही म्हणालात तीच उलटी करा, बघा काय ऐकू येतं. ऐका. हेच मला म्हणायचंय. वा वा बाई, कळलंय का? आता कळलंय. आता सगळं कळलंय. म्हणजे जेव्हा शेअर पडतो त्यावेळी विकत घ्यायचा आणि जेव्हा शेअर चढतो त्यावेळी तो विकायचा म्हणजे होतो फायदा. वा बाई वा, इतकी वर्ष बाईंच्या चेहऱ्याकडे बघतोय पण हे चढापडीचं एवढं तंत्र बाईंना माहितीच नव्हतं. वा, हे ह्याला उगाच बोलवलंय. अरे मी तेच सांगत होतो तुम्हाला. मी तेच सांगितलं. त्यांनी जे सांगितलं तेच मी सांगितलं. ह्यानी काय वेगळं सांगितलं? नाही पण बाईंनी कसं व्यवस्थित समजावून अरे सांगितलं. काय व्यवस्थित समजून सांगितलं? मी पण तेच सांगत होतो ना. हे एक सांगितलं चला काय ते शेअर पडला बिडला ह्याच्यावर एक लावणी केली. कळलं का? पुढे मी विम्याचं सांगणार आहे. मी विम्याचं तेच सांगतोय. जमणार आहे बाईला? तुम्ही फक्त विषय सांगा, बाई समजून सांगतील. मला एवढाच विषय मांडायचा. ह्या पुढचा टॉपिक मी सांगणार होतो तो विमा. आयुष्यात खूप रिस्क असतात, कळलं? धोके असतात. हे धोके टाळण्यासाठी आपल्याकडे विमा पॉलिसी पाहिजे, त्याची प्रीमियम भरली पाहिजे. हे हिला जमणार आहे? ऐका. समजा कळलंय म्हणजे आपल्या जीवाला धोका कधी पण काय पण होऊ शकतं म्हणून आपण विमा काढला पाहिजे. तेवढं समजवलं बाईंनी. अरे मी पण तेच सांगितलं, फक्त मी चाल नाही लावली. तिने चाल लावली. मी असं सांगितलं असतं विमा काढा, मला कळलं असतं का? अरे त्याचा अभ्यास आहे माझा. प्रत्येक गोष्ट ती नाही. खूप झालं हे, खूप झालं. आता मी कोण आहे याचा विचार करा जरा तुम्ही. उद्या जागा खरेदी करायची आहे, जमीन खरेदी करायची आहे, याच्यावरती काय लावण्या करत बसणार आहे? काय ह्याच्यावर बी हाय लावणी. एक मिनिट ऐका जरा. एवढं सोपं नाहीये ते, क्लिष्ट आहे ते. सरकारने रेडी रेकनर दर फिक्स केलेला असतो. रेडी रेकनर दर म्हणजे काय असतो? गव्हर्नमेंटनी एक दर फिक्स केलेला असतो की बाबा ह्या स्क्वेअर फीटचा दर एवढा असेल, तो फिक्स असतो दर. आणि त्याप्रमाणे त्या पॉलिसीज काढायच्या असतात. आपण पुढे काय करणार ते फिक्स करायचं असतं. हिला जमणार आहे ते? हिला जमणार आहे? ऐका. कळलं का? तर समध्यासनी मला हे सांगायचंय का सरपंचांनी गावात रोड बांधला, चांगले रस्ते बांधले, त्याच्यामुळं गावाची आहे का नाही प्रगती झाली. आणि प्रगती झाल्यामुळं जमिनीचे भाव वाढले, त्याच्यामुळं ती जागा आहे का नाही गुंतवणुकीच्या फायद्याची असती. कळलं का? काय झकास समजवलंय. वा, मी तेच समजवतोय ना. अयो दादा, असं नसतंय ते साहेब. कसं आहे तुमचं गुंतवणूक अर्थकारण हे तुम्ही लय कठीण करून ठेवलंय. आमच्या लोकांनी एवढं कठीण नाही समजत. असं सोपं करून सांगितलं की लगेच समजतंय त्यांना. हा. आणि कसं मास्तर, मला तर वाटतंय आपल्या शाळेत आता पोरं येईन अशी झाली आहेत. मला वाटतंय की आपण ह्या 2 बायांना शाळेत नोकरीला ठेवू. म्हणजे मुलांचं बीजगणित, भूमिती, रशियन शास्त्र, जीवशास्त्र, जेवढे जीव काढणारे विषय बाई लावणीत समजवत नाही माझी 8वी राहिली तशी बी चालल. गप्तो काय गरज नाहीये शाळेत असलं काय करायची गरज नाहीये सरपंच. पण खरंच सांगतो हे सोपं आहे. म्हणजे तुम्ही पण जिकडं कुठं कार्यक्रम करायला जाल असं लावणीतनं समजावा, लोकांना पटकन समजतंय बघा. म्हणजे मी कार्यक्रमात लावणीतून अर्थशास्त्र समजवू. म्हणजे म्युच्युअल फंड काढा, एफडी काढा, पॉलिसी काढा, असं समजू मी. भारी जमतंय तुम्हाला. अरे भारी काय जमताय? फक्त ना
ओढ दाबा आणि भुवे वर करा. ऐका तर तुम्ही सांगितलं सगळं बरोबर आहे. बाईंनी सांगितलेलं पण आम्हाला कळलंय. बाई आता आम्हाला समजा कळलंय, फक्त एक ओरिजिनल लावणी होऊन जाऊ द्या. चालते की आणि मंडळी, याचबरोबर आजचा हा हास्यानं रंगलेला आणि तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं भारावलेला सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते. तेव्हा आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी. कॉमेडीच्या मेडिसिननं तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया लाफ्टरोपॅथी. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या हास्य जत्रेतल्या कजाग आणि इरसाल सासूसुनांच्या घरात बघूया आज काय चाललंय ते. केलाय का काय? लय भारी काढली. वा वा. ए बरं ऐक ना, मी काय म्हणते, इथं मध्ये ते जरा नाचणारा मोर काढा बरं का तिच्या. मोर नको, मला नाही आवडत मोर. मोर नको. मांजर आवडती का? काढायची का मांजर? काढायची का? चालेल ना, एक मांजर काढूया आणि छोटासा उंदीर काढूया. ऐका ना, मी ऑलरेडी 2दा पुसली आहे आणि ते लाल लाल झालंय सगळं, घाण दिसेल ना मांजर आणि उंदीर. गंमत करी ती तुमची. तुम्ही लोकच कुठं मनाव घेता? तुम्ही काय आमची सासू आहे का तुमची गंमत करायला? सॉरी सॉरी. काढले का? हा. काय काय हे आपल्या शाळेतल्या गोखलेबाई काय म्हणतात? कोण गोखलेबाई? अगं ते नाही का त्यांचे इथोर केस आहेत, ते अशी मोठी गोखले बाई. आणि ही कोण आहे? आई, तुम्ही एवढ्या लवकर कशा काय आलात? काय नाही ग, हा ग ते भजनाला गेले होते ना, ते भजन रद्द झालं. बया, असं कसं भजन रद्द झालं? का भजनी बुवाचा घसा बिसा बिघडला का काय? नाही, पेटी बिघडली. अशी कशी बिघडली? हा, काय नाही अगं, एवढं काय नाही झालं. ते चालत चालत गेले होते ना, हा, तर पाय दुखायला लागले. हा, तर स्टूल समजून मी पेटीवर बसले. म्हणजे आई पेटीचं भजन करून आल्या वाटतं. दात घालीन कशात चिडवला तर. ही कोण आहे ती सांगा? ही माझी मैत्रीण आहे आई. मेहंदी मेहंदी सुपर सीना. बी गर्ल, लेडी गर्ल. मैत्रीण आहे. काय हात करता ग? काही नाही आई, मैत्रीण आहे ना, म्हणून आम्ही गेम खेळ. दिवस आठवले. ए बाळा, हिते हा, हिते एकच मिनिट. हिते इथं बस, इथं बस. बरं. काय गोड मैत्रीण आहे ग तुझी. आधी काय नाही भेटवली ग. लग्न झालंय का ग बाळा तुझं? हा, लग्न झालंय का? नाही. बया, हिच्या ऐवजी तुलाच करून आणली असती सून मी. नाही मस्त. तो अंड दिलाय म्हणून भाकाड पसरायचं. हे बाळा, नाव काय ग तुझं? आई, माझं नाव कुसुम. बया, काय ग गोड नाव आहे. आवाजात काय गोड आहे. काय ग, काय करते ग तू? मी ना सुंदरी ब्युटी पार्लर मध्ये काम करते. हा, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि या दोघींनी मला आज मेकअप करायला बोलवलं ना, तर मी इथे आले. या दोघींना असं छान दिसायचं होतं, सो ते मला म्हणाले की तू माझा मेकअप करून देशील का? मी त्याच्यासाठी इथे आले. थांबा, मागचं दिसतंय मला. बुक्काच घालीन चिडवला तर. काय गे, मेकअप करायला कायला बोलवलं ग हिला? रात्री नवरे घाबरतात तुम्हाला? अहो आई, असं काय करीता? नवरे कायला घाबरतील आम्हाला? अहो, आपल्या सुमीचं लगीन नाही का, म्हणलं आपण जरा नट्टापट्टा केला पाहिजे, आपण जरा बरं दिसायला पाहिजे, म्हणून मग हिला बोलवलं आम्ही. मेहंदीन ते आपण भारी दिसायला पाहिजे म्हणून मी बाहेर गेला हिला बोलावलंय. तसं नाही आई. मग कसं? तुम्ही यायच्या आधी म्हटलं आमचा मेकअप उडकून घेऊया. म्हणजे तुम्हाला मेकअप करायला वेळ लागेल ना आई. मला कायला येळ लागल का भावाने? तुमचा एरिया जास्त आहे ना, प्लॉट जुना आहे म्हणलं येळ. असं कसं
कुसुम बाळा हा आई. यांच्या एरियावर काय कला कुसर करणार होती ग तू? आई मी यांना फेशियल करणार होते, मेनिक्युअर करणार होते, पेडिक्युअर करणार होते, स्पा करणार होते, हेअर कलर पण करणार होते. तुम्हाला दाखवते थांबा. मी नम्रता ताईंना आहे ना हा असा गोल्डन कलर करणार होते आणि चेतना ताईंना असा सिल्वर कलर करणार होते केसांना. हा हो. काय ग हे सुसरे येतात का चाललेत वय तुमचे? मस्करी केली. नाही हो. झाले झाले मागच्या वेळी करून झाले का बघा ना. नाही लगे करायला. ऐका बाया काय माय स्वतःच्या ऍक्टिंग वर एक टाळी घेत नाही. सुसरच काय करती, माकडीनच काय करती, अशी अशी करती मरती. बया कोण बोलत आहे बघा. सासूबाई तुमचा गेंडा अजून बक्षिसाचा शर्ट घालून फिरितो. तुला बघती मी नंतर. हा बरं बघा बरं का. हळू आई हळू. जमलं कसं जमला कसं जमला. थांब जरा तू जरा थांब. कुसुम बाळा हा आई. माझा मेकअप करा. हो, माझा हो. सगळा मेकअप. हो सगळा मेकअप अहो करते. पण आई आई मेकअपची काय गरज आहे. खूप वेळ जाईल त्याच्यात. मग पेंटर बोलूया ना. 2 ब्रश फिरवले की झालं. माझ्यासाठी पेंटर बोलावणार आहे होय. भिताड आहे का ग मी? नाही आई. काठी कुठे आहे माझी? काठी कुठे आई, आहे? बघा बघ अजून लोळून घे. बघ जमतंय का दुसरं काय करते का बघ. मला काहीच करू देत नाही येत आज. हा. आईला आज लयच करते ओली तू. बस खाली. बघ कशी बोलती सासूला पेंटर बोलावल्या म्हणे. सोपतं काय ग सासूला असं बोलायला यांना? नाही 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 कसं ना तुम्ही फार गोड आहात आई म्हणून त्या गमती करतात तुमच्या माहिती आहे का. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांत राहा. आणि ताई ऐका ना मी काही जास्त पैसे नाही घेणार त्यांचे. म्हणजे ना तुमच्या 4,000वर फक्त मी 1,000 रुपये वाढवेन. कारण आई सारख्याच आहेत हो माझ्या. आई सारख्याच आहेत ना. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. तुझी आई पण एवढी आहे. अहो, निव्वळ वानेर आहे वानेर. वानेर म्हणाले मी काय. काय झालं करून दाखवायची गरज नाही. बस इथं इथे बस. मेहंदी माझी ताई. अहो तिसऱ्यांदा काढली होती मेहंदी. प्लीज असं नका करू. मी कंटाळले मेहंदी काढून. कुसुम बाळा हा. काय मेहंदी काढली होती हातावर? अहो आई त्यांच्या हातावर नाचणारा मोर काढला होता मी. वटवागळानं मोर काढला होता का? मला वटवागुळ म्हणाले. आम्ही काय वटवागुळ आहे का. कर आता वटवागुळ कर. लटक फॅनला उलटी लटक. बघ जमतंय का? मुद्दाम करतायत बाई. आम्हाला जे जमत नाही तेच बोलतायत. नाही ऐका माझं त्या मुद्दाम नाही करत आहे. तुम्ही हात पुसा आधी प्लीज हात पुसा. ऐका ना मी तुम्हा तिघींचा मेकअप करते. चालेल तुम्हाला? चालतंय हा चाल. कुसुम बाळा हा. पहिलं माझं करा. हो 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 काय ना जेवणाची वेळ झाली. जेवण बनवायचंय मला. चालेल चालेल चालेल. परत जेवणाची वेळ चुकली ना तर सासूबाईंना लय अशक्तपणा येतो. फार गळ पाटून जात्यात. फार खबडावाने चेहरा होतोय. हा, बरं बरं मी काम करते. तिघींना एकत्र करते ना जे काही सगळं करायचंय बरं, ते. चालतंय. ओके हा म्हणजे कसं तुम्ही आधी फ्री व्हाल मी पण लवकर फ्री होऊन जाईल. ताई 2 मिनिटं फक्त आईना ते फेस मास्क लावते. हा, लावून घ्या, हा, लावून घ्या. लगेच होऊन जाईल ना ते. मग कसं आई रिलॅक्स बसते. लाई मान मागे करा तुमची. चष्मा काढू का ग? हो 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 काढा. बया लय नटती म्हातारी. हा बया फार पांढरी पडली. बया गार वाटतं. लय गार वाटतंय ग. तोंडावर जणू फिरीची ठेवल्यासारखं वाटतं. चला आपलं काम वाचलं. म्हणलं होतं तुला जरा भीतीला फुट्टी भरून घेऊ. आता कशा चिरा भरल्या जातील बघ. काय बोलली का? नाही नाही तुम्हाला काहीच नाही म्हणाली. तुम्हाला काहीच
नाही म्हणाले आता. तुम्ही शांत झोपा. रिलॅक्स रिलॅक्स. लय बरं वाटतं ग. हा. लय बरं वाटतं. आणि तुमच्या डोळ्याखाली काळं झालंय ना, तर मी काकड्या ठेवते. बरं, डोळे बंद करा. कसं वाटतंय? लय बरं वाटतं ग. लय काकडं ठेवलं असतं एकदम बरं वाटतं. तुम्ही काकडी का खाल्ली? काय ना ग, अगं माझं जेवणाची वेळ झाली ना, तर काकड्या सरकं वाटापर्यंत आल्या माझ्या. त्या नाही आल्या, तुम्ही खाल्लं. आई, ते डोळ्याखाली काळं झालंय म्हणून काकड्या ठेवला. इफेक्ट कसं करणार ना ते सगळं. चालतंय. खाऊ नका तुम्ही, प्लीज खाऊ नका. हलू नका प्लीज, शांत झोपा. बरं, एक काम कर, तू हिचं उरकून घे, माझे काय आयब्रो. बरं बरं बरं, मी करते. आयब्रो तुला काय मेनिक्युअर. तुम्ही एक काम करा, आधी तुम्ही इथे बसा. बस ग. हा, तुम्ही ना हात आहे ना असे भिजवा, म्हणजे कसं मेनिक्युअर करायला असं सोपं जाईल. नख नरम पडतील ना मग. हा. बया, काय ग तुझ्या नखात ना बुडबुडे कसे काय यायला लागले? बया, हे नखात ना काहीतरी बाहेर येतंय ग. काहीतरी काय खादाड्या मेली नखात लपून ठेवते, नंतर फावल्या वेळेला खातीये. बया, जिलबी बाहेर आली. तुम्हाला पाण्यातली जिलबी खायची आहे का? मी जास्त नाही आणलंय तर काकडे. तुम्ही बसा आई. वास काढीत. बसा. तुम्ही बसा बसा प्लीज. बस. काय झालं आई? काय मोडलं ग? काय हाड मोडले का ग? काय ते काढा तुम्ही. बया, हे काड्या कसल्यात ग? बया, ओ, तुम्ही माझे महागाचे ब्रश मोडलात. तुम्हाला कळतं का? खूप महागाचे ब्रश होते. तुम्हाला बघून नाही बसतायत का? अगं बुडाला कुठे डोळे असते, तू नीट ठेवायचे होते ना. तुम्ही नीट बसायचं होतं ना. अगं पण तू नीट ठेवायचे होते ना आधी. तुम्ही नीट बोला. अगं साधी सुधी बाई वाटली का तुला? चांगली पेटी मोडून आलेली बाई आहे ती. तू माझे महागाचे ब्रश, माझं नुकसान करताय तुम्ही. अगं ते पण वेस्ट गेलं यार. अगं एवढी धुसफूस कशाला करते? मी देते तुझे पैसे. किती झाले? नंतर त्या बसा तिथे आधी. बसा. ऐका ना, मी यांचं आधी करून उरकून घे घेते. बाई, आम्ही बसलो इथं. मी तुम्हाला वॅक्स करते. तुम्ही प्लीज हात द्या. काय करायचं? हात द्या. हा. बस. आई हात द्या. सरळ ठेवा. हाय ग, चोळ लय बरं वाटतंय. हा, माहितीये. हाय ग, लयच बरं वाटतंय. नाहीतर ह्या ढेकळत दिसणार आहे. नटमोगली नटून कुठं जाणार आहेस ग तू? लेडी सांता क्लॉज कुठला कशी बोलती ग बघा. आई पिसाने. काय का कुसुमुटे, लाज वाटते का? थोबाडाला येईल ते बोलते माझ्या सासूला. अशी जीभ हसडून घे ना तुझ्या हातात. झिंजा उपटी चांगल्या. मगाचपासून दोघी बोलताय, त्याचं काय? आम्ही आमच्या येते, आम्ही काही पण बोलू. तू कोण आहेस का आमची? काय मेकअप बिकअप करायचं नाहीये तुझ्याकडून. हे घे. मला पण काही करायचं नाही. मला हौस तुझे नाही पैसे आहे. एक्स्ट्राचे काय केलंस ना आईना घे आणि जा इथून. तुमचे पैसे. चल निघ. मी तर जाणार आहे. हे सगळं तुझं. मी जाणार आहे आणि सगळ्या पार्लरला सांगणार तुमच्या घरात यायचं नाही. हा सांग जा. आली मोठी शाळा. चल निघ. सगळ्यांना सांगणार आहे. एक नंबरच्या ना ढालगज बाईक आहे. ढालगज. हावताच आम्ही ढालगज. येतच. या हाय तर ढाल आणि आम्ही हाव दोघी गज. निघ. शी तू म्हण. आमच्या आईना बोलते. शाईनी कुठली आली मोठी, कटरीना कैफ म्हण. बघ ना कशी बोलते मला. काय मग हे पाहिजे का तुम्हाला सून पिप्पानी? नाही ग नाही. ही शिया नाही काय वाईट आहे. अगं बकरी का तक्षील ना जाशील खपशीन वर. दोन बोटाने नाक दाबी ती. नाही ग काय पण म्हण. सोन्यापेक्षा आपलं गंजलेलं लोखंडच बरं असतं. बहारदार कॉन्सेप्ट आणि अप्रतिम परफॉर्मन्स ॲज युजल. कडक. सई,
सुसाट परफॉर्मन्स होता. मला आपल्या दिग्दर्शक आणि लेखकांचं पुनश्च कौतुक करायचं यासाठी की जे चालतं तेच दाखवण्याचा मोह ते कधीच करत नाहीत. जे आवडतं म्हणून तेच आपण दाखवतो असं कधीच होत नाही. आज चेतना, आज आम्ही खूप ऑडियन्स म्हणून एक्सपेक्ट करत होतो की तू काय करशील, पण आज तू काय नाही केलंस. आज आई आणि कुसुमनी केलं आणि त्यातून एक वेगळेपणा आला आणि वा, म्हणजे आय थिंक हेच आपल्या शोचं स्पिरिट आहे आणि म्हणून आपण इतके वर्ष तग धरून आहोत आणि इथून पुढेही असू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्सेस बाय एव्हरीवन. गर्ल्स, तुम्ही जेव्हा धुमाकूळ घालता तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होते. वा, मस्त. गर्ल्स गँग, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर नाटकाचा प्रयोग साकारायला येत आहेत. निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि फक्त आत्मविश्वास या एकाच गुणावर त्या नाटकात काम करायला तयार झालाय त्या नाटकाचा मॅनेजर झालेला कोकण कोहिनूर ओंकार भोजने. भालानंतर हो दादानू, हो चला 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 लवकर. ए, रसिका चल, ये लवकर लवकर. हा, प्रयोग सुरू करूया. हा, ये चल 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 चल. लोक पण जमलेत. हो दादानू, ऐका. हो ऐका, व्यवस्थित करा प्रयोग. काही चुकू नका. आणि लक्षात ठेवा, शिपायाचा भाला डाव्या विंगेत असतो, राजाचा राजदंड उजव्या विंगेत असतो. दर प्रयोगाला राजा भाला घेऊन येतो, चांगलं नाही दिसत. चालू प्रयोगात राजा आणि शिपाई प्रॉपर्टी चेंज करतात, चांगलं नाही दिसत. गावाकडे प्रयोग आहे. चलो, नीट कर. काय झालं? पुतळा कुठे? अरे पुतळा कुठे? हे प्रॉपर्टी वेळेत लावायला काय होतं यार यांना? अरे बने बोलून बने 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 इकडे. ए बने बने आला. पुतळा कुठे? पुतळा लाव. होता नाही हा? म्हणजे अरे तू प्रॉपर्टी आणला नाहीयेस का? तुटला पुतळा. तुटला. छोट्या काका, छोट्या काका, पृथ्वी छोट्या काका इकडे ये. छोट्या काका हळू रे. कशाला? हळू हळू. कशाला? मंगळवारची दुपारी घेऊन काय करू मी? हा, त्याच्यात अंगारकी चतुर्थी. आता अंगारकी चतुर्थीला पार्ल्याला बुकिंग होईल असं नाटक आहे आपलं. तू मला नको ते गळ्यात मारू नको. तू नको, मी नंतर बोलतो. चल नंतर बोलतो. छोट्या काका काय काय झालं? अरे काय अवतार करून आलाय तू? ते मरू दे. हा काय बोलतोय? पुतळा नाहीये बोलतो. हा काय बोलील? काय रे, आता काय सांगशील? काय? कालच्या रात्रीच्या प्रयोगानंतर पिपी प्यायला आणि याला झाली नंतर म्हणतो पुतळा मला खुन्नस देत होता म्हणून त्याच्यावर मारामारी केली. तो राजदंड घेऊन त्यानं पुतळ्याला फोडलं. पुतळा पण फुटला आणि राजदंड पण फुटला. पुतळा तोडला म्हणजे? अरे माका वाटला विराज माका खुन्नस देत आहे म्हणून मी झेजारलाय त्या काय. एक पेताड भरली तरी कंपनीत. प्रयोग आहे ना आता कुठून आणू मी पुतळा? काय कसा करायचा प्रयोग? पुतळा नाही. पुतळा नको काय? अख्खं नाटक पुतळ्यावर. मला सांगशील, नाटक पुतळ्यावर आहे, मग त्याची तयारी करत होतो. म्हणजे मी पुतळा म्हणून उभा राहतो. हा तू हा छोटा काका तू पुतळा बनणार. हो मीच. तू डोक्यावर पडलायस का? कसं दिसेल ते? अरे दिसेल म्हणजे दाखवायचंच नाही. म्हणजे माझ्यावरचा हॅलोजन बंद ठेवा, अंधारात कळणारच नाही. आणि कॉन्ट्रॅक्टचा शिवाय रे काय कळणार नाही. करू चल, होतो आपल्या बरोबर. अरे नाही यार, होतं बरोबर म्हणजे काय यार? अक्कल आहे काय यार तुला छोट्या काका? असं नाही होत. तू हे नेहमीच आहे तुझं. तू मॅनेजर आहेस, तुला माहिती आहे पुतळा नाहीये तर तुला आणता येत नाही पुतळा. अरे विकत आणायचा होता ना, दिवसभर काय करीत होतास? आता हे गावात प्रयोग आहे. तालुक्यात असता तर एखाद्या कपड्याच्या दुकानात आणला असता पुतळा. हे बघ, या दौऱ्याचा हा शेवटचा प्रयोग आहे. मुंबईला गेल्यावर बघू काय ते. चल हेच कर तू. मुंबईला गेल्यावर बघू काय ते. मला माहिती आहे ना तुझे पैसे वाचवायचेत म्हणून तू माझ्या नाटकाचा प्रयोग डॅमेज करतोय. अरे नाही डॅमेज होत. हा तुझा पहिला नाटक आहे, माझं 40वा आहे. मागच्या टायमाला एका नाटकात हिरोईनची आई नव्हती आली, मग साडी नेसून मी उभा राहिलो. तुला कळतंय का छोट्या काका? तुला ग्रॅव्हिटी नाही कळत सिच्युएशनची. म्हणजे? अरे नाटकात असं वाक्य आहे की महाराजांसारखा हुबेहूब पुतळा. तुम्ही दिसता हुबेहूब. काय काय फरक आहे? फरक म्हणजे फरक नाही आपल्या. अरे फक्त एका मिशीचा फरक आहे. ती मिशी लावून टाकून आपण त्याला थांब सांगतो. हे विशाल, हे मेकअप वाले कोण आहे? आदित्य ये ना बाबा. मिशी लावायला काय आता काय पटापट करा. कॉस्ट्युम वाले कुठे राहिले? शाण्या गिरीजा
तू इकडे. अरे कॉस्ट्युम वाले पण इथे भरलेत ना कंपनीत. तू आहे ना तू. पटपट करा हे. नाही कळलं ना तुला तर तुडवणार आहे मी. पटपट करा. छोट्या काका याला पहिले गावाला पाठव, कळलं ना. याला पाठवतो. नाही तर काय, मागच्या टाइमला पण असंच केलं याने. एका दौऱ्याला गेलो होतो, चालू टेम्पो थांबवला प्यायल्यानंतर. होय ना? रानडुकरं दिसली, नाटकातली खोटी बंदूक घेऊन मागे गेला होता. एका जरी रानडुकराने चुकून जरी एवढं जरी केलं असतं ना, काय ओलं झालं असतं कळलं पण नसतं. होय होय होय. पण मोऱ्यानू वाव पहिल्यासारखे रानडुकर राहिले नाही नाही. आता जंगल पण राहिले नाही. डीसी लावा, तोंड बंद ठेवा. हे जा, हात घेऊन जा. उभा राहिलाय. चला हा कोणाचा आहे? ते राहू दे आता, आहे ते राहू दे. जे आहे ते घाल पटकन आणि उभा राहा. हो, तू काय काळजी करू नको. आणि पुतळा कसा होता लक्षात आहे ना, कसं उभं राहायचंय. हा काय हा थोडा वर. हा असा. हा बस असाच राहशील. तू बघशील. चल चल. ए बाबा चल ना, चल. तू काय बघत राहिलायस? जा बेल दे पटकन. दे बेल. हा ओके. नीट 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 काका नीट. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्य खास नाट्य संस्था सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक ऐतिहासिक नाटक, पुतळा मदनाचा. पुतळा मदनाचा पडदा. राणी रत्नागिरी महाराज. आपल्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. होय महाराज. पती पत्नी म्हणजे संसार रथाची 2 चाकं. ही चाकं तुमच्या साथीने आम्हाला स्वर्गाच्या दिशेने घेऊन जायची आहे. महाराज, आपल्यासारखा पुरुषोत्तम आमच्या नशिबात असेल असे आम्ही स्वप्नात देखील पाहिले नव्हते महाराज. आमचे भाग्य थोर म्हणून आपण आमच्या गळ्यात वरमाला घालून आमचा पत्नी म्हणून स्वीकार केला. पण हे ऋण आम्ही आयुष्यात फेडू शकू असे आम्हाला वाटत नाही. परंतु महाराज, आज तुमचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने 12 देशींच्या सर्वोत्तम शिल्पकार यांच्याकडून आम्ही तुमच्यासारखी दिसणारी हुबेहूब प्रतिकृती म्हणजेच एक पुतळा तयार करून घेतला आहे. आणि आपली आज्ञा असेल तर तो पुतळा आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो महाराज. काय सांगताय राणी सरकार? हो महाराज. मग त्या छोट्या काकाला मला त्वरित बघायचं आहे. महाराज त्या पुतळ्याला आम्हाला त्वरित बघायचं आहे. जरूर महाराज. शिल्पकार सूर्यचूड. महाराणींचा विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज यांनीच तो पुतळा बनवलेला आहे. शिल्पकार चूर्णचूड. सूर्यचूड महाराज. शिल्पकार सूर्यचूड. पुतळ्याचं अनावरण करा. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, पुतळ्याचे अनावरण आम्ही पुन्हा करू इच्छितो. अद्भुत अद्भुत. काय पुतळा आहे हा? पुतळा आमच्यासारखा हुबेहूब दिसत नसला तरी जिवंत. हा तो जिवंत आहे. जणू काय जिवंत मनुष्य उभाचा असा आम्हाला फास होतोय. होय महाराज. शिल्पकार. जी महाराज. हे घ्या तुम्हाला बक्षीस. राणी सरकार, हा पुतळा आता आपल्या दरबारी राहील. जशी आज्ञा महाराज. धन्यवाद महाराज, धन्यवाद महाराज. महाराणी आज्ञा असावी. महाराज. हे संगीताचे सुमधुर सूर कानावर पडले आणि तृप्त झाल्यासारखे वाटले. महाराज, तुम्ही सुद्धा ऐकलेत ना? हो, मी सुद्धा पहिल्यांदाच हे सगळं संगीत ऐकतोय. शिल्पकार, आपल्याला हे ऐकू येत असतीलच हे सुमधुर सूर. तमाम जनतेला ऐकू जातील इतके मोठे आहेत हे सुमधुर स्वर. बोल. हा बोल. कुठून बरे येत आहेत? 12 दुपार बालगंधर्व पुण्यात ना घेऊन टाक. चमत्कार
चमत्कार पुतळा बोलू लागला. होय महाराज. शिल्पकार, या पुतळ्यावर तुम्ही चेटूक बिटूक तर नाही ना केला? नाही नाही महाराज, या पुतळ्यावर आम्ही चेटूक केलेले नाही. या पुतळ्यामध्ये आम्ही आत्मवाक चातुर्य यंत्रणा बसवलेली आहे महाराज. म्हणजे काय शिल्पकार? म्हणजे हा पुतळा बोलू शकतो महाराज. महाराणी, काय सांगता शिल्पकार? होय. हे सगळेच खूप हे अद्भुत वेगळेच आहे. होय होय, भविष्यात असा एक दिवस येईल जेव्हा पुतळे आपल्या मानवांना प्रश्नांची उत्तरं देतील. हा तसाच एक पुतळा आहे महाराज. हे सगळेच अद्भुत अद्भुत आहे. अद्भुत आहे. अद्भुत आहे. कांबळे, गप ना छोट्या काका. ए कांबळे, गप. 12 दुपार बालगंधर्व घेतल्या. कशाला घेतली? घेतली मग काय आता? अरे तू येडा आहे का? आत्ताचा या प्रयोगाचं बघ ना. हा, या प्रयोगाचं बघ, कशाला तू करतो पुढे पुढे? त्याचं होईल. 12 दुपार बालगंधर्व लक्षात ठेवा. कशाला देतो तू पुढे? रसिकाला पाठव. रसिकाला पाठव. चालू दे ना प्रयोग, गप राहा ना. अरे पाठव इकडे, एकदा कन्फर्म करतो. पाठव. महाराणी, तुम्ही एकदा जवळून पुतळा पाहावा. हो 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 हो, आम्हाला ही पाहण्याची इच्छा आहेच. काय म्हणत होता छोटा काका? 12 दुपार बालगंधर्व. 12 दुपार बालगंधर्व पुण्यात. मोरेला पाठव. मोरेला पाठव. हे महाराज, आपल्यासारखा हे पुतळा हुबेहूब आपल्याला पाहायचं नाही का? या या, पाहून या. मला तर बघायचाच आहे. बघून या. काय रे छोट्या, काय झाला? 12 दुपार बालगंधर्व घेऊन ठेवले. माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे पण मी पनवेलला बस पकडी ना. महाराज, चमत्कार चमत्कार चमत्कार, आणखी एक तारीख वाढली. काय म्हणताय महाराज? चमत्कार, आमची तारीफ वाढली. तारीफ वाढली. तारीफ. वा 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 शिल्पकार, वा. तुम्ही जी ही यंत्रणा आणले, याचं वर्तुळ चक्र फार विचित्र आहे. छान आहे. नाही महाराज, आत्मवाक चातुर्य यंत्रणा एवढंच महाराज. तुम्ही वसाड्या म्हणा आणि सोडून द्या महाराज. राणी सरकार, तुम्ही आम्हाला हा नजराणा पेश केलाय, तो आम्ही स्वीकारलाय. धन्यवाद महाराज. महाराज, आपण नजराणा स्वीकारला त्यामुळे आमच्या बरोबर पुतळ्याचेही पोट भरले महाराज. शिल्पकार. होय महाराज. पुतळ्याने आलंच तिला. हो महाराज. महाराज, आम्ही या पुतळ्यामध्ये मानवी आत्मशून्य शांती यंत्रणा बसवलेली आहे महाराज. हा पुतळा मानवाप्रमाणे आळस देऊ शकतो, ढेकर देऊ शकतो, अगदीच असह्य झालं तर पाच. महाराज, शिल्पकार. हा महाराज. तुम्ही फक्त एक काम करा. जी महाराज. हा पुतळा पाठ मोरा फिरवा. का महाराज? कारण आमचंच सौंदर्य आम्हाला बघवत नाही. हो महाराज. आपण जर ह्याची यंत्रणा बघत राहिलो तर पहिला अंक लगेच संपेल. होय महाराज, मी आता लगेच पुतळा पाठमोरा फिरवतो. छोटे काका वर. चांगलं चाललंय. बोलू नको. व्यवस्थित कर. महाराज. अद्भुत अद्भुत. बघा बघा, हा पुतळा समोरून जरी हुबेहूब माझ्यासारखा नसला तरी पाठून माझ्यासारखा हुबेहूब दिसतोय. होय महाराज. राणी सरकार मागा. आज जे तुम्हाला काय हवंय ते आमच्याकडे मागा. बघा हा महाराज, आम्ही काही मागितले तर ते तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही मागून तर बघा. आम्ही मागू, पण जर का तुम्ही दिले नाही तर तुमची सुटका नाही. राणी सरकार, अहो तुमच्यापासून सुटका कोणाला हवे? इथं टाल्या कशा आल्या? इथं टाल्या कधी येत नाही. लक्ष देऊ नका तुम्ही. बोला महाराज, तुम्ही बोला, मी ऐकतोय. राणी सरकार, अहो तुमच्यापासून सुटका कोणाला हवे? हा आवाज सुटकेचा नाही, गुटक्याचा आहे. फक्त तुम्हाला हे काय म्हणजे हे करत होते पुतळा, याला आता तुम्ही काय वेगळं स्पष्टीकरण देणार शिल्पकार? ह्या पुतळ्यामध्ये आम्ही आणखी एक यंत्रणा बसवलेली आहे महाराणी. कुठली? आत्मतलब संतुष्टी यंत्रणा. भीक लागू दे पण कीक सुद्धा लागू दे, अशा स्वभावाचा हा पुतळा आहे महाराणी. महाराज, तुमची परवानगी असेल तर या पुतळ्याला महालाबाहेर नेऊन
थोडा अजून रंगवून आणू का महाराज? मला हे पटलेलं आहे. लवकरात लवकर हा पुतळा इथे विंगेत नाहीतर हे महालाच्या बाहेर पाठवा. छोटा शेट इकडे या. इकडे या. मी येऊ पाठवा. मी 12 चाय बोलला होता, मी 14 दिले, तरी तुमचा माणूस 10 रुपयासाठी कटकट करतोय. 14च्या काय दिलीस? का म्हणजे? मी 12 बोललो होतो ना. अहो, त्या मॅडमने 3 चाय घेतले. तू परस्पर कसा ठरवतो? तू मला विचारता ना. असं का तू? छोट्या ऐतिहासिक मला पैसे पाहिजे. चहावाला नाही येत छोट्या काका. छोट्या काका हे ऐतिहासिक नाटक आहे छोट्या काका. चालू चांगला चाललाय तू इकडे. चांगला काय चाललंय? छोट्या काका अरे बापरे. छोट्या काका अरे बापरे. पुतळा बोलता बोलता निघून गेला. अरे बापरे. शिल्पकार शिल्पकार, आता तुम्ही काय याच्यावर सांगाल? याच्यामध्ये महाराज आणखीन एक यंत्रणा आहे. आत्मस्वयं चलन वलन आत्मतोड पाणी मांडवली. नाही कन्व्हिन्स मला पण नाही होत आहे महाराज. पुतळ्याला खाज आहे, आपण त्यालाच स्पष्टीकरण विचारूया. हो. अरे पुतळा नसा म्हणून काय झालं, आपण तरी चर्चा करू शकतो. हो अगदी अगदी. त्या पुतळ्याला म्हणावं तुम्ही दरबाराच्या बाहेरच उभे राहा. हो बरोबर आहे. एक एक करा. आपण हा घ्या. मागे राहिला होता. वस्तू नसल्या की छोट्या काकाच्या नावानं हाक मारता. हाय त्याचा वापर करीत नाही. शिपायाचा सीन आलाय अजून. भाला कुठे घालू? दत्त्या ए दत्त्या इकडे पटकन ये. हा घेऊन जा, बाहेर घेऊन जा. घेऊन जाऊ. आता नाही तुझा. बोला तुम्ही शिल्पकार काहीतरी. मला आठवलंय महाराज, आता मला सगळं आठवलंय. होय तुम्ही बरोबर होतात. या पुतळ्यावर कोणीतरी चेटूक केलंय बहुधा. आणि आपल्याला जर ते उघडं पाडायचं असेल तर आपल्याला या पुतळ्याला आधी विवस्त्र करावं लागेल. जर याच्या अंगावर डाग असतील तर हा मायावी आहे, आणि जर हा स्वच्छ असेल तरच हा पुतळा आहे. बापरे. हा कुठला सीन आहे? मुद्दाम काय पण काय सीन करता? नाही महाराज कपडे काढा. हा सीन नाही रे, उगाच काय सीन नाही हा. क्या बात है, क्या बात. आम्हाला नाट्यप्रयोग इतका भावलेला आहे की आम्ही 12 दुपार बालगंधर्व पुण्याला देखील पुन्हा येणार आहोत. अप्रतिम. बघूया या नाट्यप्रयोगावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, फार मजा आली गाईज. मला पशाजी काय बोलतायत ह्याची खूप उत्सुकता आहे, कारण आय कॅनॉट वेट. एक तरी किस्सा येणार आहे किंवा येऊ घातलाय अशी मी आशा करते. पशाजी, ओव्हर टू यू. येस प्रसादा. हा प्रसंग फार विलक्षण सुचला गोस्वामींना, आणि तुम्ही तो प्रेझेंट पण फार अप्रतिम केला. एकदा खरोखरच म्हणजे ही माझी ऐकिवातली गोष्ट आहे, मला याच्यातली सत्यता मला माहिती नाही आहे, पण एक खरोखरच व्यावसायिक नाटक चालू असताना चहावाला स्टेजवर जाऊन सगळ्यांना चहा देऊन आला होता आणि नाटक थांबलं होतं, आणि ते लोक एवढे हसत होते की सगळ्या नटांनी व्यवस्थित चहा बिहा प्यायलाय आणि तो गेल्यानंतर मग प्रयोग पुढे सुरू केलाय. कारण हा किस्सा मी ऐकलाय, याची सत्यता मला खरंच माहीत नाही, पण असं होऊ शकतं. मंडळी, अनेक मालिका आणि चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिकांमधून रसिकांवर छाप पाडणारी गुणी, समंजस आणि प्रभावी अभिनेत्री धनश्री काडगावकर आहे आजची आपली खास पाहुणी, आणि तिच्यासोबत हास्य हंगामा करायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. या मॅडम या मॅडम. बरोबर आलो सर. पण आपण इकडं लपून छपून यायलोय खरं, पण पोरं येते ना इकडं. 100% पक्की खबर आहे. ही विद्यार्थी काय करतात, ही लोक तिकडे लेक्चर बंक करतात आणि इथे फिल्मला येऊन बसतात. मॅडम पक्की खबर. तुम्ही फक्त चेहरा झाका. सर सर हा. पण खरं पोरं आपल्याला फसवायलेत, मग आपण का चेहरा झाकायचा आहे? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. मॅडम अहो, चेहरा झाका म्हणजे आपण लपूया या अर्थाने चेहरा झाका. काय विद्यार्थी आले की मी
त्या दिशेने येईन, तुम्ही ह्या दिशेने या. विद्यार्थ्यांना मध्ये पकडूया, मारत मारत प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेऊ. कसं आहे मॅडम, आपण शिक्षक आहोत, उद्याची पिढी घडवणं आपली जबाबदारी आहे, नाही का? वय बाई सर, तुमचं हेच विचार का नाही लई आवडतात बघा मला. नाही आता हे समजा आपण ते प्रिन्सिपलला सांगू, सारखं म्हणत असतात तुम्हासनी, ऐकलंय मी, तुम्ही काही कामच करत नाही. आता त्यासनी सांगू, आम्ही शाळेत विद्यार्थ्यासनी शिकवतो पण, आणि विद्यार्थ्यांचं शाळा बाह्य जे काय उपक्रम चालू आहेत ते पकडतो बी. सगळं करू. तू चेहरा झाका, चेहरा झाका, झाकतो. चेहरा झाका. इकडे चेहरा झाका. या सर. हो सर. मॅडम, मॅडम एवढाही झाकू नका, हात तर द्या. एवढाही चेहरा झाकू नका की दहशतवादी म्हणून पकडून येतील. हे बघा, उद्देश काय आहे, लोकांनी तुम्हाला बघू नये, तुम्हाला लोक दिसली पाहिजे ना. होय सर, एवढंच झालं. तेच म्हटलं, मला का दिसत का? हळूहळू, सावकाश सावकाश. या इथे. हे थिएटर आहे ना, असं यावं लागतं. या इथे. हा या, सावकाश. हा, अजून आले नाहीयेत कोणी. सर, हा, ते सिने शिट्टी थिएटर हेच काय हो? नाही बाई, सिने शिट्टी नाही, सिने सिटी. अहो मग काय फरक आहे त्यात? आहे ना, फरक आहे. सिटी म्हणजे शहर, सिटी म्हणजे असं असतं ते. ए वसाड्या, आलेला काय शिटी मारतोस रे? काय नाही काय सेन्सर सर्टिफिकेटला शिट्या मारणारा जगातला पहिलाच असशील तू. काय चालू आहे? अरे पिक्चर तरी चालू होऊन दे. नाही, मी त्या केंद्रीय प्रमाणपत्राला शिट्टी मारत नाहीये. मी मॅडमना शिकवतोय, शिट्टी मारून काही समजवतोय त्यांना. म्हणजे ह्या बाई तसली आहेत? हो बाई, तुम्हाला शिटी मारली की लगेच पटताव काय तुम्ही? काय मला शिटी काय बोलायलाय तुम्ही? शिटी मला नाही. सर, हा, ह्यो माणूस काय म्हणला ऐकलं का? काय? बाई म्हणला त्यो, म्हणजे त्यांनी ओळखलं मला. अरे बापरे, खूपच समजावं लागणार आहे. नाही अहो, ते म्हणजे ते शिक्षिकेवाले बाई नाही. जनरली आपण बायकांना बाई म्हणतो. ओ बाई, ओ पुरुष असं म्हणतील का तुम्हाला? नाही काय हो सर, असं का करायलाय? हरकत नाही. हे बघा, विद्यार्थी आता कधी येतील, तुम्ही शांत बसा, लपून राहा. येतील, पकडूया, मारूया त्यांना, कुच्ची देऊ आता. नाही ठरलंय, तसंच करणार आहे. विद्यार्थी बघा. आणि हा, त्या बघ ते खांडेकर सर बसले तिथं. मला नाही वाटत खांडेकर आहेत. नाही अरे बाबा, मी सांगतो ना, बसते ना. नाही खांडेकर सर. बघायचं आहे. एक मिनिट बघा. खांडेकर सर. कोण रे? काय हे? तुम्ही कशाला हो म्हणायला आता? काय म्हणलं होतं? तेच आहे म्हणलं होतं का नाही? बरोबर तेच आहे. तुम्ही जा, मी थांबतो इथं. निघा तुम्ही घाबरू नका, हे विद्यार्थी नाही आहेत. गावातले कोणीतरी ओळखत असतील मला. अहो, खांडेकर किती आहेत आपल्या गावात. खांडेकर म्हटलं आत्ता थिएटरमध्ये आवाज दिला ना, 10 जण हो देतील. एवढं आहे, तुम्ही घाबरू नका. सर, तुम्हाला लई लोक म्हणजे मी आता चेहरा झाकलाय तरी लोक ओळखतात मला. वय तुमची फिगरच तसल्या खरं. खरं माझी फिगर तसली नाही हो, म्हणून मला कोणच ओळखत नाही. एवढी चित्रकलेची टीचर आहे मी, कोणच ओळखत नाही. खरं लय बोर होतंय बघा मला. तुमची चित्र पण ओळखत नाहीत कोणी. थँक्यू सर, थँक्यू. बाई, चेहरा लपवा, तो मोऱ्यांचा गौरव आलाय मागे. हे झाक. आज थिएटरला लैला मजनून बसल्यात. सर, आज आहे ना, दोन्ही ठिकाणी सीन बघायला मिळणार आहे. सर, हात काढा बाई. त्यो लैला मजनू म्हणला आपल्याला. अहो, म्हणजे तो फसलाय. त्याला वाटतं आपण कपलच आहोत. सगळे विद्यार्थी येऊ दे, यांचे लैला मजनू, हीर रांझा, डोना पावला सगळे बाहेर काढतो की नाही बघा मी. सगळ्यांना घेऊन. गौरव आले. सर, हे बघा, हे आमचे मास्तर आणि बाई बघा इकडे येऊन पिक्चर बघतात. तिकडे शाळा भरली आणि हे लोक इकडून पिक्चर बघतात. आम्ही विचारतो काय करायचं. पिक्चर बंद करा. पहिले पिक्चर बंद. तू पिक्चर बंद करणारा? मी कोण? मी ही तर तिकीट काढून बसलेला आहे का नाही? मी कोण? हा, फिरले स्टारे तुये माये, यात केबलचा मालक आहे मी. तुझ्या केबल कोण कुत्रा विचार तू? बसायला इथे कशाला आलाय? हो काका, आम्ही आमच्या शिक्षकांना नंग्यात पकडायला आलोय. पण
ए मारी नंग्यात नसतं रंग्यात असतं ते कधी सुधारणार तुझी भाषा? आमच्या चुका काय करताय हो? आमच्या चुका काय करताय? हे बघा काहीतरी गैरसमज आहे. ही मुलं खूप नालायक आहेत तुम्हाला सांगतो. अहो ऍक्च्युली आम्ही दोघं ह्यांना पकडायला आलोय. काय खोटं बोलता हो सर, काय खोटं बोलता? तिथं पोर्शन पूर्ण झालं नाही याची काळजी आम्हाला आहे आणि तुम्ही इथं पिक्चर बघताय. आणि मग हाय पीटीचा तास त्या तासाला पोर्शन पूर्ण करायचा. मला सांगा आमच्यासारख्या पोरांनी कवा कधी करायच्या? नाही बरोबर आहे हे अत्यंत चुकीचं आहे. रसिक प्रेक्षक हो, या केबल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सत्य परिस्थिती बघणार आहात. ही जी हे शिक्षक जे आहेत, शाळा कोणती शाळा? शाळा काय नाव शाळेचं आपल्या? काय ती ही चिचा खालची शाळा. चिचा खालची. अहो ह्यांना कशी माहिती असेल शाळा? शाळेत आले तर माहिती असेल ना. यांना शाळेचं नावही नाही आठवणार. आमच्या शाळेचं नाव अण्णासाहेब बुडबुडे. अण्णासाहेब बुडबुडे शाळेतले हे 2 शिक्षक आहेत. डायरेक्ट नाव घ्या. प्रसाद खांडेकरनी धनश्री काडगावकर नाव घ्या. हे बघा काहीतरी गैरसमज होत आहेत. माझा ऐका, काहीतरी गैरसमज होत आहेत. नाही दोन्ही शिक्षक शाळेमध्ये हजेरी लावून इथे सिनेमा पाहायला येत आहे. म्हणजे हे कसं झालंय? पोरं बसली लेक्चरला, शिक्षक आले पिक्चरला. मोरे तू लई बोलायलायस बर का? तुला खरं सांग, लक्षात ठेव, तू उद्या तुला वर्गाच्या बाहेरच उभं करतो का नाही? मी नाही बोलायलोय नाही मी नाही बोलायलोय. म्हणजे आम्हाला वर्गाच्या बाहेर काढणार, सगळ्या पोरांना कोण उभं करणार? तुम्ही बसणार आतमध्ये गोल्ली काय बोलतोस? बोली तू पण. बरोबर आहे. इथे एक सामान्य नागरिक दिसताय. या सामान्य नागरिकांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तुमचं नाव काय? मी प्रभाकर मोरे. काय समजले? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाही का? मला शाळूचा डान्स चांगला करायला तो का नाही? थांबा भाऊ जरा. ते महत्वाचं नाही. महत्वाचा आहे. हा माझं गाणं आहे का ना? तुम्ही केबलवर दाखवा. कशाला? दाखवा हो, लय फेमस होईल तुमचा. अरे ते फेमस नंतर होईल आणि काय दाखवायचं ते आम्ही बघू. आपला विषय हा आहे की ह्या दोघांविषयी तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला सांगतो ह्या दोघांचा लफडा आहे. काय बोल? अहो आलेले ह्या वसडाने शिटी मारलात आणि हिला पटवलात. ही शिटीवर पट्टे का नाही? काय खुळाय का काय माणूस? थांबा जरा, आता मी सांगते काय झालं ते. हे आमचं खांडेकर सर आहे, तो भावा बहिणीचं नातं आहे आमचं. एकदम प्युअर नातं आहे हो. एकदाच त्यांनी खरं हात टाकला होता. हात टाकला होता. बघा मागच्या वर्षीच्या गॅदरिंग मध्ये की नाही आमची ती नाही का अशी स्टेप होती शेतकरी नृत्याची. गावा बरं ते हे बैल लय भारी बनतात बरं का, लय भारी बैल बनवून दाखवा. चला आम्ही एक नृत्य केलं होतं तेव्हा फक्त यांना टच केलं होतं. ते होतं केबल वाले म्हणजे हा बैल नृत्य पण तुमच्या केबलवर दाखवा. आता शालूचं नृत्य आणि यांचं बैल नृत्य केबलवर दाखवा तुम्ही. अहो तुमचे काय अडचण आहे मला कळत नाहीये. ते काय दाखवायचं आम्ही बघू ना. केबल फेमस होईल, बाकी नाही काय गरज नाहीये. इथे अण्णासाहेब बुडबुडे शाळेचे हे जे 2 शिक्षक आहेत यांचं सरळ स्कॅन्डलच बाहेर आलेलं आहे. काय शब्द वापरताय? काहीतरी गैरसमज झालं. योजना काय होती की मी आणि मॅडम इथे गेटअप करून येणार होतो आणि हे विद्यार्थी आहेत ना ते लेक्चर बंक करतात आणि फिल्मला बसतात. मी इथून येणार होतो, मॅडम इथून अडवणार होते आणि मुलांना आम्ही पकडणार होतो. सगळी योजना फसली, सगळंच गंडलं इथे. अहो पण ही योजना केली कशासाठी? म्हणजे नेमकं कारण काय होतं? मॅडम तुमचे मिस्टर आलेत. अरे देवा, शाळेत भेटायला गेले ते, मी इकडे घेऊन आलो. पिक्चर बघायला आलीस होय? अरे तिथं माझ्या आईला हातरुणात पडली. तुला म्हणलं शाळेला दांडी मार, तर तोंड वर करून नाही म्हणलीस. तू पिक्चर बघायला आलीस होय? पिक्चर बघायला आलीस होय? हे असं करू नका. ऐका मी कशाला पिक्चर बघायला येते? मी तर शाळेतच गेलतो खरं, पण हे आमचं खांडेकर सर हे म्हणलं आपण थिएटरात जाऊनच पकडू. ऐका पूर्ण वाक्य बोला. पोरासनी पकडू. पोरासनी हा शब्द महत्वाचा ना, तोच कसा घालताय तुम्ही? माझा नवरा, मी काय पण सांग. तू का बस माझ्या बाईकवर येऊन पिक्चरला आलायस होय? तू पिक्चरला आलायस होय? माझा काही संबंध लगा त्या दिवशी तिथं गॅदरिंग मध्ये लगा माझ्या बायकोचा हात धरून नाचलास होय तू? कुठला शेतकरी एवढं गाठूड घेऊन नाचतोय रे? अरे तुला का बैल आहेस बैल? तुला का नाही झोपलाच पाहिजे नांगराला. माझ्या बायकोला घेऊन पिक्चरला आलाय. अरे मी काय खपलोय का इथं? खपलोय का मी? नाही बरोबर बोलता पैलवान, बरोबर बोलता. पैलवान आहे ते, पैलवान आहे. दिसत नाहीये. चोर बॉडी आहे, दिसत नाही ती. लंगूट घालून आखाड्यात आलो की नाही मग हिला माहिती आहे. केबल वाले तुम्ही ना ह्यांना घरात घेऊन जा आणि ह्याच्या लंगोटीचं शूटिंग करा. माझी शालू यांची लंगोटी, यांचा नाचणारा बैल
केबलवर दाखवा. तुम्ही अमित फडके आहात का? काय नवीन नवीन शो आणताय, जरा शांत बसा ना. इथे काय चाललंय, तुमचं काय चाललंय? केबलवर जरा गेलं. ऐका, तुझ्या तर आता तुला सोडतच नाही. ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. हे असलं काहीच नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. चल ठेवला तुझा विश्वास. हा आता पतिव्रता सिद्ध कर. ह्या जाड्याचा का नाही सनगन का नाही वाजवायची. असं नाहीये तू. मॅडम, झालं का? झालं की नाही? सिद्ध केलं. चल आता घरी. चल आता माझा पिक्चर जाऊतो तुला. हा? चल चल चल. पैलवान आम्हा तिघांना पण पतिव्रता सिद्ध करायचा आहे. हे सिक्रेट मिशन अतिशय इंटरेस्टिंग होतं, मज्जा आली. बघू हा सर असे काय म्हणतायत. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. संकल्पना अत्यंत इंटरेस्टिंग होती आणि मला असं वाटतं की इथे टीमवर्क खूप सुंदर होतं. म्हणजे प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन, टायमिंग, स्टुडंट्सचं कास्टिंग तर अप्रतिम होतं. सगळे वात्रट एकत्र आले होते आणि वात्रटपणा मनापासून करत होते. फार भावलं. प्लॅटोनिक क्या बात आहे, मजा आली. एक खूप दिवसांनी शालूचा डान्स बघितला, मन तृप्त झालं आणि फारच मजा आली. सावत्या, आज तू परफॉर्म कर नाही कर, आज आपण मॅचिंग घातलाय, विषय तिकडे संपला. हेमंत दादा मस्त, बाबा मस्त. धनश्री, फार सुंदर कॅरेक्टर रंगवलंस आणि तुझी भाषा पण उत्तम होती. तुला ऐकताना पण खूप मजा आली. मस्त कडक परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसादा, वा वा, बहारदार, खूप मजा आली. डांबरट विद्यार्थी म्हणलं की गौऱ्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. धनश्री, तुझा आवाज फार सुंदर आहे आणि तो स्टेजवर ऐकायला फार गोड वाटतो. थँक्यू. आणि कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीत वगैरे तू कमाल आहेस. मी तुझी अनेक वेगवेगळी कॅरेक्टर्स पाहिलेली आहेत. तुझ्या तोंडून पण ती सातारी भाषा ऐकताना फार मजा आली. तुझ्या ती जवळची आहे भाषा आणि बऱ्याच गॅपनंतर तू आता पुन्हा कामाला सुरुवात केली आहेस आणि हा मंच त्याला खूप उत्तम पाठबळ दिलं अशी मी आशा व्यक्त करतो. विश यू ऑल द बेस्ट. धनश्री, या मंचावर काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील? खूपच धमाल आली. कालपासून रिहर्सल पासून जी प्रोसेस आहे ती मी खूप एन्जॉय केली. कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे किंवा ऐनवेळी सुद्धा जे काही जागा काढतात तर त्याची मला खरं तर खूप भीती वाटत होती. पण सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केलं मला. आणि जसं तुम्ही म्हटलात की खूप गॅप नंतर करते तर त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. पण हे करणं किंवा हा मंच, हा स्टेजच असा आहे, मला असं वाटतं की तो खूप ऊर्जा देऊन जातो, खूप एनर्जी देऊन जातो. सो खूप छान वाटलं. त्यामुळे सोनी मराठी यांचे खूप खूप आभार मला इथे बोलावल्यामुळे. थँक्यू. क्या बात धनश्री, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि धन्यवाद, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, याचबरोबर आजचा लाफ्टर थेरपी सेशन इथेच संपतंय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.